वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिरा, माझ्या सुखी संसारासारखा गोड शिरा, लोणकडी तूप, वेलची, खिशाच्या दामाला न परवडणारे बदाम आणि माझ्या मुलांच्या स्वभावासारखा गोड केशर, हे सगळं घालून तयार केलेला माझ्या सुखी संसारासारखा गोड शिरा. तुम्ही तुम्ही किचन मध्ये काय करताय? काही नाही, ते बघत होतो मी काय ते. तुम्ही शिरा खात होतात ना? नाही, मी शिरा खात नव्हतो, मी शिरा बनवत होतो. आता ही बनवा बनवी बंद करा. नाही, बनवा. अहो तुम्ही कशाला खाताय शिरा? तुम्हाला शुगर आहे ना? हा, मला शुगर आहे. तुला शुगर आहे? नाही. मग तुझं तोंड गोड करण्यासाठी मी शिरा बनवतोय. माझं तोंड गोड करण्यासाठी? हा. अहो पण कशाला? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. पाहिलं सावित्री, वसंत, शरद आणि हेमंत या वसंताला पाहिलं की संसाराला पालवी फुटल्यासारखं वाटतं. या शरदाकडे पाहिलं की शरदाचं चांदणं अंगावर बरसतंय असं वाटतं. आणि हा हेमंत म्हणजे भक्तिभावाचं धुकच आपल्या भोवती पसरल्याचं साक्षात्कार. वसंत, शरद आणि हेमंत हे 3 ऋतू म्हणजे आपलं जीवन आहे सावित्री. आणि तुमची सून? आम्हाला कुठे सुनबाई आहे? म्हणजे मी? अगं तू मुलगी आहेस आमची. सून ही मुलीची सावली असते, मानली तर आपली, नाहीतर परकी. सुनबाई, हा शिरा मी माझ्या हाताने बनवलाय तुमच्या सासूबाईंसाठी. चला वाटी तुमचं घेऊन या. चला. हो आणते. आज वाढदिवसाचा बहाणा करून बाबा गोड खायला बघतायत. आज मी गोड खाणार. बाबा गोड खायचं नाही, या शुगर वाढेल. मग काय होईल? अहो चक्कर येईल ना. मग काय झालं? अहो पण नका खाऊ ना. नाही, आज मी गोड खाणार. कुठल्याही परिस्थितीत आज मी गोड खाणार. बाबा तुम्ही खाव. तेच म्हणतोय मी. मी खाऊ? हो. अरे शरद, अगं माझ्याकडे गोळ्या आहेत ना. अरे पण तू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेस, डॉक्टर नाही. काय होत नाही रे मला.
याच्या गोळ्यांची कंपनी बंद होईल पण मला काय होणार नाही. आता मग मी देतो. हा थांबा मी देते. मला थांब रे शरद. आणि मी अरे हो देते म्हटलं. मला घे. थांबा हा घे. मला दिला पण मला छान बाबा काय खूपच आवडलेलं दिसतंय तुम्हाला. आणखी घे. हा पल्लवी पल्लवी तुला. हा अहो मला द्या ना, मी केलाय ना तो. हो देते ना. घ्या. एवढा? वा, तुझ्या वाढदिवसाचा शिरा खरंच गोड आहे. शिरा संपला हो. आणि तुला? तुम्ही सगळ्यांनी शिरा खाल्ला ना, त्यानेच पोट भरलं माझं. जय विठलाई. कोल्हापूरची अंबाबाई, आई भगवती माऊली, दत्तराजा, माझं एवढं गारण तुम्ही ऐकून घ्या. एक वेळ माझ्या दुकानात कुत्र्यानं पाऊल नाही ठेवलं तरी चालेल. त्या विश्वासरावाच्या दुकानात कुत्रा देखील फिरायला नाही गेलं पाहिजे. एक वेळ माझ्या कपड्यांना कसर पडली तरी चालेल, पण त्याच्या दुकानात 1 मीटर कपडा देखील खपला नाही पाहिजे. पावसामुळे पाणी भरून माझं दुकान भरलं तरी चालेल, पण त्या विश्वासरावाचं पाणीपत करायला मात्र विसरू नकोस. तेव्हा माझं एवढं गारण ऐक. मी तुला डिस्काउंट मध्ये कपडे देईन, त्याचे हप्ते तुम्ही सबुरीने निभा. गाढवा गारण घालताना शिंकलास. याला आमच्या शकून म्हणतात. मालक आलं शकून आलं. कोणाला? हे काय गिरायक आलं. अरे या 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 बसा 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 बसा. तुला काय सेवा करू तुमची? चांगलीच चादर दाखवा. चादर बाबू, त्याला चांगली चादर दाखव रे. ही मखमली, ही आमची पोपटी बरं का. बाबू बाबू काय झालं? खाच 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 खाच. मोठी खाच, मोठी खाच आहे रे. मोठी खाच म्हणजे हा ब्रश. हो, तुम्ही बसला खाजवत, मी काय करू? तुम्ही पण बसा की खाजवत. कमाले राव, आम्हाला घाई आहे. तुम्हाला घाई आहे तर मी खात थांबू काय? आईला कपड्याचं दुकान आहे का खाजवा दुकान आहे? हे बघा, तुम्हाला घाई आहे ना, तर समोरच्या विश्वासरावच्या दुकानात जा. काय कधी काय आयडिया? माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी मी इथूनच खरेदी केली आणि तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा इथूनच करते. खरं आहे ते. या दुकानात जो कोणी खरेदी करेल ना, त्याच्या घरी शुभ कार्य झालंच म्हणून समजा. हो, अनुभवलंय मी. ताईसाहेब, वाडवडिलांनी म्हटलेलंच आहे की गिरायकाला परमेश्वर समजून त्याची सेवा कर, सुखाचा मेवा खाशील. आम्ही तेच करतो. अरे वसंता, बाईसाहेब निघालेत बघ. दिवाणजी, जरा बिल जरा बनव. हे बघा. हा ताईसाहेब, आमच्याकडून तुमच्या मुलीसाठी एक छोटीशी भेट. हेमंत, हाय. ए राघव, नको रे, असं काय करतोस? किती वेळ झाला पुष्पा? हे बघ, सॉरी रे, आता सगळ्यांची नजरा चुकून यायचं म्हणजे. नजरा चुकून यायचं म्हणजे काय? तुला चौक्या पहारे बसवले जातात? हो, तसंच समज. तसं समज. ते माझी जिजाजी आहेत ना, सारखा माझ्यावर पहारा ठेवून असतात बघ ना. पहारे ठेवण्यासाठी का पोलीस आहेत? होय, पोलीस इन्स्पेक्टर आहेत ते. पोलीस इन्स्पेक्टर आहेत? म्हणजे मेलो. लग्नाच्या बेडीऐवजी दुसरीच बेडी आपल्या हातात पडणार आहे. बसा तू रंगा. तसं नाही रे. तू त्याच्यावर उपाय सुचव ना. उपाय एक काम करतो. काय? त्यांची बदली अंदामालाच करून टाकतो. म्हणजे काय होईल? म्हणजे काय होईल? सगळे भकास, उजाड, पाऊस नाही, पाणी नाही. पाऊस नाही, पाणी भिजूया काय बाबा?
बरसे सावन प्रिय तुझा बिन तरसे हो मन तरसे बरसे सावन प्रिय तुझा बिन तरसे हो मन तरसे मन मयुराला पिसे तुझे रे आतुर करती नवे शहारे बरसे सावन प्रिय तुझा बिन तरसे ओ मन तरसे थेंबातुनी सुख झेलायचे डोळ्यातुनी तुझ वेचायचे थेंबातुनी सुख झेलायचे डोळ्यातुनी तुझ वेचायचे गिजले कन कन हे बसल्यावर झुलते ओ मन झुलते ओ बरसे सावन प्रिय तुझा बिन तरसे हो मन तरसे तुझे पावला स्वर झंकारला तुझे पावला स्वर झंकारला बहरे जीवन नवी पाकळी फुलते हो मन फुलते हो बरसे सावन प्रिय तुझा बिन तरसे हो मन तरसे मन मयुराला पिसे तुझे आतुर करती नवे शहारे बरसे सावन प्रिय तुझा बिन तरसे ओ मन तरसे बरसे सावन प्रिय तुझा बिन तरसे ओ मन तरसे हा मग आवडला की नाही कपडा हा मस्त हा किती मिनिटं जाऊ 90 मीटर द्या 90 मीटर 1 2 3 4 आज तारीख आहे हो? तारीख हं? 14 14 15 16 हे कोण हे 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 आमचे बाबा बाबा नमस्कार बाबा काय वय तुमच्या बाबांचं वय 60 60 61 नमस्कार नमस्कार कापड कर कुठे बघता या इथे? गोपाळ शेठ या अरे बघतोस काय खुर्ची दे त्यांना चला हा, लवकर आ, तुम्ही बसा तुम्ही बसा या बसा गोपाळ शेठ बसा काय म्हणता आणि ते कपडे कर कापडकर नाही हो पापडकर हे कापड तेच की हो कपडे फाड कर पापड कर काय म्हणते आणि तब्येत तब्येत एकदम ठीक आहे बघा कसं काय येणं केलं ते भीक मागायला आलो की रे कसं काय तुझ्या डोसक्यात शिरत नाही म्हणून तुम्ही एवढ्या लांबून बेळगावर आलो ते कनेक्शन साठी नाही डोळ्याचं कनेक्शन कलेक्शन घालायला पण आमचं कलेक्शन तर पुढच्या महिन्यात आहे ते पुढच्या महिन्यात असू दे की हो तुम्ही काय म्हणत होतो मागे तुमच्याकडनं पैसे घेतले होते ते परत करायला आलो होतो नको का ते 10,000 द्या मला गरज आहे ಅಪ್ಪ ಇಲ್ಲ ಒಂದ್ ಹೊಡಿತಾರೆ ಕಾಣ ನಿಲ್ಲ ಹೊಡಿತಾರ ಕೊಡ್ತಲು ಕೊಡ್ತಲು ಒಂದು 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 ಕುಡೆ ಬಗ್ತೋ ಶಾಡೆ ಬಗ್ತೋ ಮಾಡಿ
1 2 3 4 5 6 7 आज तारीख काय म्हणतो मी 14 15 16 17 18 19 20 21 लपडा कर तुमचं वय काय म्हणायचं 35 बरोबर बोलतो का रे 35 38 38 38 39 40 41 42 43 44 45 ही जागा किती आहे म्हणायची हो 70 पुढे असेल का रे ते 62 62 बरोबर बोलतो का रे तो 67 67 68 69 70 71 72 हे वर्ष कुठलं म्हणायचं रे 96 97 98 99 100 100 झाले म्हणजे पुरे 10,000 रुपये झाले हे घ्या कसे 10,000 होते अरे आता तू कापड मधून गेलास की रे ना अशाच पद्धतीनं हा ते गंमत आमची गंमत तुझ्या कानाखाली आवाज काढून म्हणू का रे गंमत केली गंमत माझे बंगले किती रे 10 तुझ्याकडे आहेत रे माझी कापडाची दुकानं किती रे 12 तुझ्याकडे आहेत रे मी कापड सप्लाय किती दुकानांना करतो रे 100 तू तेवढी विकतो तरी का रे आणखी एक गोष्ट जी माझ्याकडे आहे ती तुझ्याकडे नाही हसतो का रे सांग ना रे डोळ्यातल्या डोळ्यात हसतो हे तू सांग अक्कल याच्याकडे आहे पण तुझ्याकडे नाही आणखी एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे जर गिरायकानं तू असं फसवलंस ना तर कापड सप्लाय नाही करणार बघ मी तुला अहो असं नका करू अहो मी कुठे फसवतोय अहो तो समोरचा विश्वासराव कितीतरी लोकांना फसवतोय तरी सुद्धा तुम्ही त्याला आपल्या युनियनचा अध्यक्ष केलात अहो किती लोकांनी अफरातफर करतोय माहितीये तुम्हाला दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळेच आहेत अरे विश्वासरावला तू काय रे नाव ठेवतो अरे विश्वासराव म्हणजे महात्मा गांधींची सावली रे सावली ती तुमच्यासाठी असेल पण लोकांसाठी ते मे महिन्यातलं कडक ऊन आहे कडक एक नंबरचा डॅमेज माणूस आहे तो मी तुम्हाला सांगतो इथल्या कुठल्याही लोकांना विचारा खरं बोलतो रे तू हो कोणाची शपथ घेऊ तेवढं सांगा मला असं म्हणतो हो. चल की रे मग खात्रीच करून घेऊ चला. कानाडोळा करून चालायचं नाही रे चल चला चल खातो रे. नमस्कार विश्वासराव नमस्कार 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 गोपाळ शेठ बसा बसा नमस्कार गोपाळ शेठ काय म्हणताय दिवाणीजी कसं काय आणखी काय गोपाळ शेठ यावेळेचा सीझन एकदम जोरदार आहे आणि तुम्ही गायब ते गायब होऊन कसं चालेल रे ते स्टॉक अरेंजसाठी फिरत होतो दिवाणजी यांचे पैसे तयार आहेत ना हा. गोपाळ शेठ यावेळची लगीन सराई एकदम जोरदार आहे स्टॉक पाठवून द्या देतो की रे पाठवून तुम्ही करता इकडे धंदा आमचा होतो तिकडे बांधा काय झालं तुम्ही स्टॉक पाठवा हे आमचे पापडकर शेठ बरे रे गेल्या वर्षी माल पाठवला अजून एक तागा नाही हल्ला रे हा नाहीतर एक दिवस दुकानात हलल नाहीतर आम्ही हलू हे बघा हलायला लागले खातो की ठीक आहे गोपाळ शेठ, 2 लाख आहे ती बॅग घे रे आप्पा इकडे ठीक आहे हे जरा मोजून घ्या काय बोलता तुम्ही विश्वासराव तुम्हाला आज ओळखतो का हो आम्ही आता तेवढे काम करता का हो ते मी वसुलीसाठी जरा बाहेर जातो एवढे पैसे घेऊन कुठे जाणार हो ह्याच्यातले 8 लाख आणि 2 लाख हे पैसे जरा सांभाळून ठेवाल का हो परत आल्यावर घेईन की रे ठीक आहे तेवढीच तुमची सेवा करायची संधी दिवाणची सांभाळून ठेवा हो हो बरं येतो बरं आहे. काय रे कसं चाललंय तुझं चला बाहेर जाऊन खातो चला मौसी या सगळ्यावर विश्वासरावचं नाव टाकलाय त्याच्यावर टाकू नको त्याच्यावर माझ्या थोरल्या सुनेचं नाव लिहा पल्लवी असं का हो सासूबाई माझं नाव कशाला अहो त्यांचंच नाव राहू दे अगं ही सगळी तुझी माहेरची ठेव आहे म्हणून तुझं नाव लिहायला सांगितलं माझ्या नावाचं काय सासूबाई मी तर माझ्या मनावर तुमच्या दोघांचंही नाव कोरलंय आता हीच माझी ठेव पल्लवी अगं तुला मी सून म्हणून या घरात आणली पण तू तर माझी मुलगी झालीस काय चाललं रे विश्वासराव त्यानी या गोपाळ शेठ या बसा बसा हा बसतो की रे झाली का सगळी वसुली झाली वसुली झाली आता तुझ्याकडचे पैसे घेऊन हॉटेलमध्ये जाऊन निवांतपणे पडतो बरं. तू ये की रे संध्याकाळी गप्पा मारायला गोपाळ शेठ हा. ही तुमची बॅग सगळे मोजून घ्या गोपाळ शेठ आपलं परत तेच मोजून घे गेले रे सगळे पैसे गेले रे तू बघ रे बघ गेले रे पैसे नाहीत हा 10 लाख रुपये गेले रे ते बॅग तर नाही ना बदली दिवाणजी नाही मालक मग पैसे गेले कुठे रे माझे आणि पैसे शांत व्हा हे बघा या पैशाला मी जबाबदार आहे शांत व्हा अरे पण माझे पैसे वसंता माहित नाही हे वसंत नाही म्हणतो दिवाणजी नाही म्हणतो मग गेले कुठे रे माझे एवढे पैसे 1 का 2 चांगले 10 लाख रुपये गेले रे माझे नाही मी काय म्हणतो गोपाळ शेठ काय तुमच्यावर प्रसंग आलाय यात तुमचं काय बरं वाईट झालं
तर आमच्यातर्फे तुम्हाला कपडा फ्री. हे नाही रे, ते पोलिसला फोन तरी करून बघ. थांबा थांबा गोपाळ शेठ, थांबा. नाही, मी काय म्हणतो विश्वासराव, अहो एवढा मोठा तुमचा धंदा, एवढा व्यवहार, नाही, चुकून कुणाला दिले असले तर हो म्हणून टाका. याचं काय, 10 लाखासाठी गोपाळ शेठचं करोड रुपयाचं मन दुखवणं चांगलं नाही. अहो हो म्हणाने मोकळे व्हा. पापडकर, गोपाळ शेठ, तुमचे पैसे कुठे आणि कसे गायब झाले मला माहिती नाही, पण ते माझ्या दुकानातून गायब झालेत तेव्हा त्या पैशाला मी जबाबदार आहे. मी तुमचे पैसे परत करेन. मी माझ्या शब्दात आणि वचनात फरक करणार नाही. मला वाटतं आपण इथं चर्चा करणं योग्य होणार नाही. आपण आपल्या घरी जाऊया. गोपाळ शेठ, तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल माफ करा, पण हे घर आणि दुकान गहाण ठेवून मी उद्या सकाळपर्यंत तुमचे पैसे परत करेन. पप्पा जी, स्टॅम्प पेपर दे की रे. हे घ्या. नाही, तुम्ही दुकान घाण टाकाल हो, पण तुमची मुलं घर दुकान घाण टाकतील. पापडकर, बाबा म्हणाले तर सहीच काय, जीव सुद्धा देऊ आम्ही. बाबा आमच्यासाठी सर्वस्व आहेत. पापडकर, त्यांच्यावरचं संकट हे आमचं संकट असतं. बाबांना मी कधीही दुःखात बघू शकत नाही. आलं लक्षात, आलं लक्षात. अहो बेडूक किती फुगला तर त्याचा बैल होत नाही. अहो दुकान आणि घर मिळून किती होणार? जेम तेम 7-8 लाख. बाकीच्या 2 लाखाचं काय? हे घ्या गोपाळ शेठ, 1 लाखापर्यंत होती. हे पण घ्या, हे सुद्धा 1 लाखापर्यंत होतील. पाहिलं का हो, कपडे फाडकर काय ते पापडकर, एका मिनिटात 10 लाख रुपये जमा केले की हो यांनी. तुम्ही यांचं कितीही वाईट चिंतलात तरी वाईट नाही होणार हो. याचा अर्थ विश्वासराव, तुमचे पैसे कुठे गेले नाहीत बघा. हे बघा, तुमच्या बॅगेतून मीच काढले की हो, आणि त्या जागी कोरे कागद मीच भरले की हो. तुम्हाला चोर ठरवलं की हो. या तुमच्यावर जळणाऱ्या दिवट्यांना कळण्यासाठी केलं की हो. पण आम्हाला काहीच समजलं नाही. ते तुमच्या इवानजीला सांगितलं होतं की हो, त्याला सगळं माहिती होतं बघा. विश्वासराव, माफ करा, माफ करा विश्वासराव. आम्ही तुम्हाला मनस्ताप दिला की हो, इलाज नव्हता की हो. एकाचं 2 करून सांगतो की हो. याला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे नाटक केलं. हे डोळे सरळ ठेवून बघ की रे, माणूस कसा असावा आमच्या विश्वासरावांसारखा. आमचे विश्वासराव म्हणजे बालाजी, सावित्री वहिनी म्हणजे लक्ष्मी, सून असावी तर अशी, मुलं असावी तर अशी. अरे बघ की रे, तू काय बघणार म्हणा, कान ते कान काय दिसणार तुला. आणि वहिनी, चहाच बघा की हो. हो पापडकर, तुम्ही थांबा, चहा घेऊनच जा. चल पल्लवी. तुला असं म्हटलं ना की हा बोल. आज की नाही आपण नवीन खेळ खेळूया. हा, तू अजून मला किती दिवस खेळवणार आहेस? म्हणजे म्हणजे काय, आज हा खेळ, कधी तो खेळ. आपण खरा खेळ कधी खेळणार? ए, खरा खेळ म्हणजे काय रे? तुला खरा खेळ माहित नाही? नाही. तुला खरा खेळ माहित नाही? नाही. अगं तो ग, कुठचा रे? तो तो कुठचा? तो ग, तो ग. हेमंत, काय? ग्राउंडचा नाही पत्ता आणि चाललाच खेळ खेळायला. आधी ग्राउंड तयार कर. हेमंत, माझ्या डोक्यात एक आयडिया आली. तुझ्या डोक्यात आयडिया आली आहे? हा बोल बोल. आपण नवीन खेळ खेळूया. कुठचा माहितीये? कुठला कुठला? आंधळी कोशिंबीर. मस्त आहे ना? वा, आंधळी कोशिंबीर. तुला सांगतो बघ, एवढा तो नाही, एवढा एवढा तो एवढा हा एवढा होतो ना, तेव्हापासून हा खेळ खेळायचो, आंधळी कोशिंबीर म्हणे. पण आता पण खेळ ना, त्यात काय झालं? एवढं असताना खेळायचंच ना? ठीक आहे, होतो मी तयार. हे काय करतोयस? म्हणजे काय? कशाला करतोस तू? अगं लहान असताना मी असंच कपडे काढून खेळायचो. हेमंत, फाजीलपणा पुरे. हा चल, आता आपण ना आंधळी कोशिंबीर खेळू. हे बाबा, माझ्यावर नंबर काय पहिला? किती छान ए, पुष्पा, दिसतो. ए, बघ, पुष्पा, अजिबात cheating करायची नाही. मला काही दिसत नाहीये. अरे, बघ, हात जरा हात दिसेल ना. हात जरा आउट आउट. ए, चल, बघ, बघ. हे बघ इथे. पडलो. हे बघ तिकडे. पुष्पा, हे बघ, आवाज का बंद झाला? थांब थांब, तू कुठेही लप, मी तुला शोधून काढ. कुठे कुठे शोधू मी तिला?
सापडली 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 काय काय कपडे सुद्धा बदलले लगेच कसं बघायला की नाही आम्ही कोशिंबीर हे काय पोट पोट कसं भरायला 2 मिनिटं बाहेर का गेलो तर लगेच पोट भरायला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मिस्टर हा संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली का हा. तुम्ही डोळ्यासमोर आले ना की दिवसच उगवलं असं वाटतं असं इथे काय करत होतास मी मी ना धृतराष्ट्र घेत होतो धृतराष्ट्र? नाटकात काम करतो ना मी नाटकात काम करतो. आंधळा, आंधळा. हे कोण ही ही गांधारी धृतराष्ट्राची बायको गांधारी ही गांधारी हा. आणि तुझ्या डोळ्यावर पट्टी म्हणजे ए, तू घाबरतोस का पुष्पा अगे हे माझेच मित्र आहेत ते. माझेच मित्र आहेत ते तू घाबरतो कशाला ये 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 लोक अगं घाबरू नको अशी काय करते तू बघ, ते मित्र ते माझे बघ, पाळते का तुम्हाला पण नाटक असं काय नव्हतं ए, अगं ऐक हे बघ, भाऊजी सॉरी भाऊजी म्हणजे हेमंत भाऊजी भाऊजी बहिणीचे मिस्टर असणार की भाऊजी म्हणते भाऊजी चुकलो आता गेलो भाऊजी चुकलो मला माफ करा माझी चुकी नाहीये साहेब मला माफ करा म्हणजे पुष्पा सांगत नाही का भाऊजी ते आईचे भाऊजी ते माझे भाऊजी की नाही? भाऊजी चुकलो तुमच्या नाजू नाजू पोटानं हात फिरवला म्हणजे मिठी मारली चुकलो पुष्पा समजून मारली हो तुझी इच्छाची ओळख कशी आहे? अशी माझ्याच कॉलेजला ही मी ऍडमिशन घेऊन दिलं इथं साहेब मारणं असं तर एक सांगू का नाही म्हणजे खरंच मारणार आहे ना बघा प्लीज सांग सांग माझं ना हिच्यावर प्रेम आहे पुष्पा काय ऐकतोय मी जे मी बोलतोय तेच तुम्ही ऐकताय नाही म्हणजे बघा तुम्ही परवानगी देत असाल तर आम्ही लग्न करू नो नेवर सॉरी सॉरी हे शक्य होणार नाही भाऊजी हे बघा दिवसाघडी एक तरी चोर मिळा म्हणून मी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना करेन मी म्हणून एक तरी चोर मिळा प्लीज असं म्हणता असं म्हणता मग मला तुमच्या आई वडिलांची परवानगी मिळाली पाहिजे आई वडिलांची परवानगी ना ती मिळालीच म्हणून समजा बाबा मी दुकानात जाऊन येतो ती कोल्हापूरची मंडळी सारखी फोनवर फोन करतायत त्यांना होकार नकार काय कळवायला पाहिजे दादा बाबा तुला काहीतरी सांगतायत बघ मी तुला विचारतोय त्याला नाही तुला आलेल्या स्थळाबद्दल माझं काय मी काय तू काय ते स्पष्ट बोल बाबा मी काय सांगू तुमची इच्छा असेल तर मी तयार आहे अरे माझ्या इच्छेचा काय संबंध तुझी पसंती महत्वाची तुझ्या पसंतीशिवाय लग्न नाही मग काय मनात आहे तुझ्या ते सांग बाबा त्याच्या मनात आहे की नाही ते ठाऊक नाही पण खिशात मात्र नक्की आहे काय रे फोटो कोल्हापूरवरून पाठवलेला काय रे रात्री उशाखाली घेऊन बसला होता सकाळी बाथरूम मध्ये आणि दिवसभर पुस्तकात घेऊन फिरत होता काय रे आता कोणी ठेवला फोटो बॅगेत ठेवला दाखव ना बस केवढा चिडतोय एवढा चिडलाय उद्या मुहूर्त काढला तर लगेच बोल्यावर चढायला मोकळा त्यांच्याबद्दल कळलं तुमचं सांगा तुम्ही कधी चढणार आहात बोल्यावर बाबा यू आर ग्रेट बाबांची नजर एक्सरे किरणांसारखी आहे बाबा सगळं ओळखतात बाप आहे मी तुमचा तुम्ही माझे बाप नाहीत ए कुठे ठेव फोटो दाखव तुझा कुठे ठेव दाखव तू माझ्या फोटोचं सोड रे आधी तुझ्या फोटोचं काय करायचं ते सांग माझा फोटो माझ्याकडे कुठे फोटो आहे बाबा काहीतरी बोलता फोटो वगैरे काय नाही पुस्तकात सुद्धा फोटो बघितलं बाबा एका मुलीचे 2-2 फोटो बघा अरे कुणाचा फोटो आहे हा आपल्या चिरंजीवांच्या पुस्तकात सापडले हे फोटो त्यानं पसंत केले हिला चला मुलगी छानच आहे आपण दोघांचीही एकाच मांडवात लग्न करून देऊया असं म्हणतेस अरे हा करूया बाबू हे लग्न आहे की बेंदूर तर आपण दोघांनी नाचायचं का मी काय तुला सोंग वाटलो
नाही सोंग मी, तुम्ही मालक. नमस्कार नमस्कार पापडकर. नमस्कार. काय थंड वगैरे घेतलं? नाही मी थंड घेत नाही. का? आणि तुम्हाला सांगतो आमच्या लग्नात सुद्धा आम्ही उंडा घेतला नव्हता. काय या बसा बसा. मला एक सांगा, काय? विश्वासरावांनी लग्नात हुंडा घेतला काय हो? नाही. मला वाटलंच. अहो ते आदर्श लग्न करणार. अहो त्याला जमतं म्हणून ते करतात. ते बरोबर आहे, पण त्याच्या काय तुमचे दिवस चांगले आहेत म्हणून ते जमत आहे. उद्या दिवस फिरले तर कसं घाबरून गेलं की नाही? तर हा. मालक मला आज समजलं काय रे बाबा? पिंडावर बसलेल्या विंचवाला लोक पायताना का मारतात ते. बरोबर. म्हणजे पिंड कोण? विश्वासराव. शाबास. आणि विंचू तुम्ही. पायताना मारेन सोडून तुला. चला चला आपल्याला जेवायला बोलवतो. चला 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 चला. घ्या रे पुरानो, तुमच्या गोपाळ काकाकडनं प्रेझेंट घ्या घ्या घ्या. अरे अप्पाजी ये की रे. घेऊन आलो मालक. विश्वासराव वहिनी तुमच्यासाठी पण आणले बघा प्रेझेंट. तुमच्यासाठी आणले झाड. या झाडाच्या फांद्या, त्याला फुटलेली नवी पालवी, नवी फळं. या झाडासारखाच तुमचा संसार भरू दे. स्वर्गीचे घरी नांदते, इथे प्रेम गंगा नित्य वाहते. घरी नांदते, इथे प्रेम गंगा नित्य वाहते. कल्पतरू सममाय पित्याची ओ, कल्पतरू सममाय पित्याची छाया ही लाभते. घरी नांदते, इथे प्रेम गंगा नित्य वाहते. बंधयुगांचे मना मनांचे ओ, बंधयुगांचे मना मनांचे प्रेमाला गुंफते. सुख स्वर्गीचे घरी नांदते, इथे प्रेम गंगा नित्य वाहते. सुख स्वर्गीचे घरी नांदते, इथे प्रेम गंगा नित्य वाहते.
तिथे प्रेम गंगा नित्य वाहते सुख स्वर्गी ते घरी नांदते तिथे प्रेम गंगा नित्य वाहते हो सुख स्वर्गी ते घरी नांदते तिथे प्रेम गंगा नित्य वाहते सुख स्वर्गी ते घरी नांदते तिथे प्रेम गंगा नित्य वाहते सासूबाई डबा देत आहे ना? थांबा घे. सावित्री, एक कप चहा मिळेल का? अहो, एक कप चहा मिळेल का? तुम्ही थांबाव जरा, मुलांचा आवरू दे आधी. मुलं बिचारी घाई गडबडत आणि यांचं उगाच. आई डबा आण. हो हो आणते. हा अहो राजूचा जरा केस विंचरा, मी जरा डबा आणते. सासूबाई डबा. चला डबा तयार झाला. आई डब्यात काय आहे? पोहे. मला पोहे नकोय, मला पुरी भाजी पाहिजे. मला पण पोहे नको, मला शिराच पाहिजे. थांबा मी बघते. सासूबाई बेबीला शिरा हवाय आणि राजू पुरी भाजी मागतोय. पल्लवी, एकेका वेळी 4-4 पदार्थ बनवणं शक्य आहे का? अगं मुलं हट्ट धरतात, पण आपण समजावून सांगायला हवं. आजी उद्या देणार हा बनवून. आता शाळेला उशीर होतोय ना. चला चला लवकर. हो हो मी सांगते काय ऐकायचं, असं करायचं नाही. अरे हट्ट नाही करायचा. हा बेबी इकडे ये. हे बघ आज शिरा नाही आणि पुरी भाजी नाही. आज पोहे केलेत ना, पोहेच घेऊन जायचं. हट्ट देणार ऐकला नाही का तुम्ही? मी सांगत होते तुमचं पण ऐकणार आहे तुम्ही. आज पोहे म्हणजे काय? हट्ट करायचं नाही आणि अजिबात रडायचं नाही. मी सांगते. कोण रडतोय रे? आजोबा कोण रडतोय? इकडे 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 या. तुला काय पाहिजे? शिरा. तुला काय पाहिजे? आम्हाला पुरी भाजी पाहिजे. पुरी भाजी. तुला काय पाहिजे? पुरी भाजी. पुरी भाजी. तुला? शिरा. शिरा आणि पुरी भाजी. आता आपण एक गंमत करूया. हा चहा घ्या. सावित्री, आज आम्ही शिरा खाणार आहोत. आम्हाला पोहे नकोत, आम्हाला पुरी भाजी पाहिजे. खावं लागेल. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कसा नाश्ता होईल? या घरात जे काही बनेल ते प्रत्येकाने आवडीने खायला हवं. चहा घ्या. तुमची आजी खवळली आहे. आपण एक गंमत करूया. मी 5 मिनिटात जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही शाळेसाठी तयार व्हा. हा सांगू नका. हे पुष्पा, चल लवकर ऑफिसला जायला उशीर होतोय. नाश्ता बघू. काय रे सकाळपासून नुसतं नाश्ता नाश्ता ओरडतोय? हो नाश्ता नाश्ताच ओरडतोय. सासूबाईंनी नाश्त्यासाठी काय बनवलं माहितीये? काय बनवलंय? पोहे. पोहे? क्या बात आहे. जा खा. नाहीतरी लहानपणापासून आपण हेच खात आलात ना. मला नाही बुवा असलं काही खायची सवय. ओहो, तुला असलं खायची सवय नाही वाटतं. ए ऑफिसला चाललंय. नाश्ता नको निदान हे 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 तरी दे. अगं राजू, बबलू, ए पूजा, अरे बघा बघा काय आणलंय बघा तुमच्यासाठी. अरे कुठे गेले सगळे? काय आणले? कुठे काय आणलंय? मग लपवताय काय? कुठं काही लपत नाही मी. असं? हा हे का हॉटेलमधनं? नाही ग, मुलांनी हट्ट धरला म्हणून मी. असं म्हणजे आता मला उद्यापासून घरात नाश्ता बनवायला नको. मुलांसाठी आपण हॉटेलमध्येच नाश्ता मागवूया. प्रश्न हॉटेलचा नाहीये सावित्री. प्रश्न आहे मुलांच्या आवडीचा.
त्यांना जे जे आवडतं ते आपण द्यायला नको का त्यांना? अरे चल लवकर, शाळेला उशीर होतोय. लवकर चल, मस्ती करू नको, लवकर चल. हा झाली आंघोळ. ताई साहेब, बबलूला जर आंघोळ घालता का? मी स्वयंपाकाचं पाहते. राजू, या टॉवेलने अंग पुसा. या बबलू साहेब, चला. हात थांबा. गप्प बरा, नाटक करू नको, ते एक दिन. आले आले. काय रे बबलू, काय झालं? अगं गरम पाणी घातलं तर गरम म्हणून बोंबलतोय आणि गार घातलं तर गार पाणी म्हणून ओरडतोय. आता याला कशी घाले अंघोळ? मी काय खोटं बोलतोय? राजूला तेवढी गरम पाण्याने अंघोळ आणि मला थंड पाण्याने. ताई साहेब, आपल्याच मुलामध्ये दुजाभाव करणं एवढं चांगलं नाही. चल रे, म्हणतात ना आपलं ते जपावं आणि दुसऱ्यांचं ते टाकावं. शी, माझं चुकलं सांगितलं ते. बेबी फ्रीज उघडू नकोस, त्यात औषध आहेत. काका, पाण्याची बाटली हवी आहे हो. सांगितलं होतं ना तुला? भाऊजी थांबा, मारू नका. काय झालं ग? उगी उगी नाही मारणार, रडू नको. म्हणजे जे काही झालं त्याची परतफेड केलीच ना शेवटी. अहो भाऊजी, तुमची बायको तुमचे कान फुंकते हे जरा लक्षात घ्या. चल ग, रडू नको. वा, माझ्या मुलांना मारते, गार पाण्याने आंघोळ घालते, ते काही नाही. म्हणजे माझी मुलं लोखंडाची आणि हिची तेवढी हाडा मसाची. होय, काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? तर म्हणतात आघात ओळखावा माणसाने. सांग ना. सांगते, चला. इथे भिंतीला सुद्धा कान असतात. पल्लवी, काय झालं? बेबीला ताप आलाय. अगं पण सकाळी तर बरी होती. रागावलीस तू की मारलास तिला? मी कशाला मारू? घरात मारणार आहेत ना भरपूर. म्हणजे शरद, काय रे? कधी टॅबलेट असेल तर दे ना. आत्ता आणता. हां, ठीक आहे. आणि लागली तर सांग. अरे आपल्या घरातही अगदी नमुने झालेत बघ सगळे. लहान मुलांची कसं वागायचं हे केव्हा कळणार आहे ना? अशी उदास काय बसलीयस? उदास होते का आनंदाने उड्या मारू? ताई साहेब, आपण उदासच बसायचं. इम्पोर्टेड साडी नाही आणि त्यावर इम्पोर्टेड सेंट सुद्धा नाही. गौतमी, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? बोलायलाच हवं का सासूबाई? अहो, दाग दागिने आणि साड्या दाखवून मुद्दामून आम्हाला मान खाली घालायला लावायची. गौतमी, कपाळावरचं कुंकू बळकट असेल ना तर मान खाली होत नाही. काय झालंय? गौतमी, काय झालं? ऐक तर खरं. हे बघ, ऐक. हे बघ, ऐक ना पुष्पा. ए पुष्पा, ए पुष्पा, काय झालं? काही नाही, माझं डोकं दुखतंय. अगं आता तर ठीक होतीस ना? आजपर्यंत आपल्या बरोबर मुलं नव्हती. जा, त्यांनाच घेऊन जा सिनेमाला. अच्छा, मी माझ्या स्वतःच्या मुलाला दुसऱ्यांकडे सांभाळायला द्यायचं आणि तू दुसऱ्यांच्या मुलाला घेऊन सिनेमाला जायचं. वा, छान, खूपच छान. अगं पुष्पा, मुलं लहान आहेत, सिनेमा पाहून खुश होतील ती. बायकोच्या खुशीचा कधी विचार केलाय? त्यांनाच घेऊन जा सिनेमाला. ए पुष्पा, मुलं काय दुसऱ्याची आहेत का? आपलीच आहेत ती. ए, आणि एकत्र कुटुंबात हीच तर खरी गंमत आहे. पल्लवी, काय झालं? काही नाही. अहो, तुमची शपथ, मी एवढंच म्हणाले की नेकलेस चांगला आहे म्हणून. अगं काय नेकलेस लावलाय? तिच्या बहिणीने तिला तो दिला तर तुला तिच्या गळ्यात तो सापासारखं वाटण्याचं कारण काय? म्हणजे मी जळते असंच तुम्हाला म्हणायचंय ना? आणि माझं घर कसं लई सोपेचं नाहीये, असे 10 नेकलेस आणून देतील. अच्छा, हो, मग सांग त्यांना तसं. सांगेन हो, पण हिला एवढं घालून पडून मला काय करतो? सारखी खिजवत असते मला. साडी काय, सेंट काय, नेकलेस काय. अगं खिजवण्याचा प्रश्न येतोच कुठे? पल्लवी वहिनी विचारलं असेल म्हणून तिने सांगितलं एवढंच. दोष तुमचा नाहीये. औषधं विकून विकून तुमच्यातला नवरोबाच आहे. रक्ताऐवजी सलान वाटते तुमच्या शरीरात.
म्हणूनच माझा एवढा अपमान होऊन तुम्ही शांत बसला नसतात. हे बघ गौतमी, मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि तुला झालेल्या रोगाचं निदान मला झालंय आणि त्यावर रामबाण उपाय एकच. हे बघ, एकत्र कुटुंबात घडणाऱ्या किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. हं? अगं मिळून मिसळून राहायचं. मिळून मिसळून राहण्यातच खरा आनंद आहे. हं? बबलू बबलू एक गंमत. मला नवा पेन कोणी दिलं रे? आजीनी. त्यालाच दिलं. मग माझा पहिला नंबर आला म्हणून बक्षीस. मला पण पाहिजे. तुला पाहिजे? हे घे. पेनच नाही मिळालं त्याला. मम्मी राजूला आजीने पेन दिला आणि मला दिला नाही. बरोबर आहे. तू एकटा आवडता आणि बाकीचे आवडते राजकुमार. असं काय म्हणतेस गौतमी? अगं मी दुकानात खरेदी करत होते, तेवढ्यात तिथे राजू आला आणि म्हणाला माझा पहिला नंबर आला, म्हणून मी त्याला बक्षीस दिलं. यात आवडतेचा आणि नावडतेचा प्रश्न येतोच कुठे? उद्या बबलूला दे. बाजूला वा. मध्ये मध्ये येतात. आई बोल. आजी बबलूला मारते. काय? बबलू, किती वेळा तुला सांगितलं असं भांडायचं नसतं म्हणून, तरी तू भांडत असतोस ना. जीव घ्या त्याचा एकदाचा. माझी पुरं उपरी आणि ही खरी धर्माची होय. त्याने जे करावं ते बघावं तेच माझ्या मुलाने केलं पाहिजे का? अगं सुनबाई, आपल्याकडे एकच टीव्ही आहे, त्याच्यावर एकच प्रोग्राम दिसणार ना. हो, एकच टीव्ही आणि तोही तुमच्या लाडक्या नातवंडानेच बघायचा ना. अगं टीव्ही हा आपल्या सगळ्यांसाठीच आहे, ज्याला जो आवडेल त्याने तो प्रोग्राम बघायचा. हो, पण त्यासाठी घरात 3 टीव्ही हवेत ना. 3 टीव्ही? सुनबाई, असं काही बोलू नकोस का. मी 3 टीव्हीच म्हणाले सासूबाई. 3 चुली नाही ना म्हटल्या. आणि काय रे, तुला 1000 वेळा सांगितलं होतं दुसऱ्यांच्या टीव्हीला हात लावू नको म्हणून. हात सोडून ठेवेल तुझे. येऊ दे तुझ्या बाबांना सांगते. लावशील परत हात टीव्हीला? लावली. त्यांना काय कळतंय? तुला काय करायचंय? माझ्या मुलांना मी मारेन आता फाशी दे. तुझ्या मुलांना नाही ना मारत. गौतमी, काय चाललंय? घरी आल्या आल्या रामायण सुरू. तुम्हाला रामायण तेवढंच दिसतं, रामायणातली काही नाही दिसत. तुम्हाला का माहित आपल्या मुलाला कसं वागवतात ते? मी सांगते ना तुम्हाला. मी सांगते. पेन थोरल्या नातवाला तेच त्यांच्याच रूम मध्ये. टीव्ही सुद्धा त्यांनीच बघायचा आणि खायला प्यायला सुद्धा त्यांनाच. बेबी चल ग. राजू, पुन्हा जर टीव्ही समोर दिसलास ना तर चांगलं तोडीन. चला. थांबत आहे सर. त्यांना बघू दे ना टीव्ही. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? ऐकलं? काय? मला उद्याच्या उद्या या घरात नवीन टीव्ही पाहिजे. कळलं? आणूयात ना, त्यात काय? बघितलं? तुमचा भाऊ खरा दुसरा टीव्ही आणायला निघालाय आणि तुम्ही. मी घेईन उद्याच. त्याची तुम्ही चिंता सोडा, बघा ते माझ्यावर सोडा. नमस्कार. या विश्वासराव, नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. हे आमचे मित्र बघा. नमस्ते. हे लिंगायतप्पा आहे, शंकरप्पा. नमस्ते. ते म्हणतात वहिनींच्या हातचं महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं म्हणून. गोपाळ शेठ, आता तुमची सेवा करण्याची संधी मिळणं म्हणजे आमचं सौभाग्य. विश्वासराव, थोडंसं काम होतं बघा. हा बोला. ते 2 लाख रुपयाची गरज होती आम्हाला. तुमची अडचण नसेल तर बघा. आमची अडचण कसली? नाहीतरी तुमचं पेमेंट द्यायचंच आहे ना. वसंता, दुकानातून 2 लाख रुपये घेऊन घरी जा. आणि घरी सांग की गोपाळ शेठ आणि त्यांचे मित्र जेवायला येणार आहेत. तुमचा बंदोबस्त झाला बरं का. ते वहिनीला सांगायचं वांग्याचं भरीत करायचं बरं का. बरं 1 वाजता घेऊन या. 1 वाजता. बरं झालं तुम्ही भेटलात. दिवाणजी, गोपाळ शेठचे पैसे तयार आहेत? हो, पैसे तयार आहेत, पण त्यात 50,000 रुपये कमी आहे. कमी आहे? शरद, हेमंत, शरद, हेमंत. दुकानातनं पैसे आणलेत तुम्ही? तुम्हा दोघांना विचारतोय मी. दिवाणजींना धमकी देऊन दुकानातनं पैसे कोणी आणले? दादा, दिवाणजीला कोणीही धमकी दिलेली नाहीये. आम्हाला गरज होती, आम्ही घेऊन आलो. कसली गरज होती? आता प्रत्येक गोष्ट तुला काय सांगायलाच हवी का? मी विचारलं, कसली गरज होती? ऐकायचंय? आम्हाला टीव्ही घ्यायचे होते, बस. कोणाला विचारलं होतं? कुणाला विचारायला हवं होतं? घरातल्या मोठ्या माणसांना. म्हणजे तुलाच ना. घरात मी एकटा मोठा नाहीये. आई आहेत, बाबा आहेत, त्यांना विचारायचं. तू कशाला सासूटपणाचा आव आणतोयस? तू कधी कोणाला विचारलं होतंस? अरे काय झालं? का भांडताय तुम्ही? हा, का भांडताय?
अगं आई, या दोघांनी कोणालाही न विचारता दुकानातनं पैसे आणलेत. आता गोपाळ शेठला कुठून पैसे द्यायचे? आणि मी म्हणतो, घरात एक टीव्ही असताना 2-2 टीव्ही विकत घ्यायची गरजच काय होती? गरज होती. अरे काल परवापर्यंत तुम्ही सगळेजण किती गुण्या गोविंदाने राहत होतात, मग आज काय झालं? आणि आज त्यांच्या बायका त्यांचे कान भरतात असंच म्हणायचं ना सासूबाई? गौतमी, घरातल्या प्रत्येक गोष्टीत बोललंच पाहिजे असं नाही. ही दुकानातल्या व्यवहाराची गोष्ट आहे. तेच ना म्हणते मी. अहो, दुकानातला व्यवहार फक्त तुमच्या थोरल्या मुलालाच कळतो का? आणि बाकीचे सगळे पाय पुसणं, त्यांना पायदळीच टाकायचं. गौतमी, डोळे मोठे करायची गरज नाहीये सासूबाई. माझ्या एकाच प्रश्नाचं मला उत्तर द्या. दुकानावर फक्त एकाचाच अधिकार आहे का? एकाचा कशाला ताईस आहे? दुकानावर सगळ्यांचा समान अधिकार आहे. समान अधिकार आहे ना, मग कधी नव्हे ते घेतले 20-25 हजार रुपये, तर त्यासाठी एवढं घर डोकार द्यायची काय गरज आहे? बघा भाऊजी, नाही तर पोलिसात कंप्लेंट कराल. हे बघ गौतमी, कंप्लेंट करायची मला गरज नाहीये, पण आपल्या अशा वागण्याने लोक आपल्याबद्दल कंप्लेंट करतील. आई, बाबांनी गोपाळ शेठला 2 लाख रुपये द्यायचं कबूल केलंय. आता काय इज्जत राहिली आपली? आम्ही टीव्ही घेतला म्हणून इज्जत नाही ना गेली तुमची? गौतमी, अगं तो काय बोलतोय आणि तू काय बोलतेस? याला काही ताळमेळ आहे का? ताळमेळ आपल्यात नाहीये. तू गौतमीला का दोषी ठरवतेस? शरद, तू गप्पा बस. आणि बोलणार कोण? दादा? ते का नाही शरद, तू बोल. हेमंत, ह्याचीच तेवढी मुलं आहेत, आमची मुलं नाहीयेत. त्यांना कधी हौसमौज करायला मिळाली आहे? त्यांना कधी मन भरून टीव्ही पाहू दिलाय का? त्यांना आवडत नाही? अहो भाऊजी, तुम्हाला कुणी नको म्हटलंय? तुमची मुलं या घरात जणू काही जन्मटप्प्याची सजा भोगत असल्याचं तुम्ही आवडताय, आणि माझी मुलं मात्र फुलांच्या गादीवर लोळतायत. अरे ते काही नाही हो, यांच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. वेगळं आमच्या मनात नाहीये, तुमच्या मनात आहे. आम्ही 50 हजार घेतले, टीव्ही घेतले, हे बघवलं ना तुझ्या नवऱ्याला, म्हणून हे गोपाळ शेठचं नाटक. पण दादासाहेब, एवढं नाटक करायची गरज नाही. आम्हाला टीव्ही नकोय. चल रे हेमंत, टीव्ही परत देऊ आणि पैसे घेऊन येऊ. अहो, टीव्ही कशाला परत देताय? मी माझे दागिने चालून देते यांना. मीही माझा नेकलेस देते हवं तर. घ्या घ्या ना, घ्या हे दागिने, विकून टाका आणि घ्या पैसे. इज्जत फक्त ह्यालाच आहे, आम्हाला नाही. विश्वासरावांनी फक्त ह्यालाच जन्म दिलाय, आम्हाला नाही. काय बोललास रे तू? बाबू, ए बाबू, बाबू. काय मालिक? तुम्हीच खाजवत बसा. गिरायक आणले. या 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 बसा 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 बसा. किती मीटर देऊ? द्या 10 मीटर. 10 मीटर? 1, 2. आज तारीख किती? आज तारीख 7. 7, 8, 9, 10. हे धरा धरा धरा. असं धरा. असं काय फाडताय? असं काय फाडताय? पाडायचं. कसं फाडायचं? हे बघा, असं धरायचं आणि असं फाडायचं. मी कसं पाडलं? मी असं पाडलं. तुम्ही तसं नाही फाडलं, हे असं धरलं आणि असं फाडलं. मी म्हणतो असं पाडलं अरे, हे तर असं काय चाललंय काय? नाही. मला काय आहे, मी कटपीस करतोय. आपण बाहेर जाऊन हे दुकान बंद करू आणि बाहेर कटपीसचं दुकान टाकू. काय झालं? मी काय म्हणते शरद, या रोजच्या भांडणाचा आणि कटकटीचा कंटाळा आलाय मला. त्यापेक्षा आपण वेगळं राहून आपला संसार थाटला तर? वेगळ्या राहून संसार करायचं माझ्याही मनात आहे ग. पण बघू, आपण फक्त तसं वातावरण निर्माण करू. हा, पण सुरुवात मात्र त्यांना करू दे. असली नाटकं सहन करण्यापेक्षा आपण वेगळे राहिलेलेच बरं. या वातावरणात 1 मिनिट सुद्धा राहण्याची इच्छा नाही माझी. काळजी एवढीच वाटते की आई आणि बाबांना वाईट वाटेल. आपल्या मुलांना वेगळा संसार थाटायला सांगूया सावित्री. काय? आपणच आपल्या मुलांना वेगळं राहायला सांगायचं? अहो, तुम्हाला बोलावतं तरी कसं? त्याला पर्याय नाही सावित्री, त्याला पर्याय नाही. हा निसर्ग नियम आहे. बघ, म्हणजे पक्षी आपल्या पिलांना पंख फुटेपर्यंत त्यांना ऊब देतात, त्यांना चारा भरवतात, आणि पिलांना पंख फुटताच ते आकाशात भरारी घेतात, आपलं नवं घरटं बांधतात.
बाकीच्या प्राण्यांचं पण असंच आहे. निसर्गात असा एकही प्राणी नाही की ज्याला शेवटपर्यंत आपली मुलं आपल्या जवळच असावीत असा स्वार्थी विचार येतो. याला अपवाद एकच आहे, माणूस. माणसाला वाटतं की आपल्या मुलांनी म्हातारपणापर्यंत आपल्या जवळच असावं, आपल्या ऐकण्यात राहावं, आपली सेवा करत राहावी. का का स्वार्थ. माणूस एवढा स्वार्थी विचार का करतो? का तो आपल्या मुलांना पारतंत्र्य ठेवतो? का निसर्ग नियमाच्या विरुद्ध जातो? आपली मुलं झाली तरी त्यांना मुक्त जीवन आहे. म्हणजे आपल्या मुलांना आपणच पंख द्यायचे आणि आपणच त्यांचे पंख छाटून टाकायचे. गोपाळ शेठ समोर मुलांनी तुमचा अपमान केला हे तुमच्या मनाला खूप लागलंय ना? नाही सावित्री, तसं नाहीये, तसं नाहीये. अहो पण मुलांची भांडणं म्हणजे दुधाला आलेलं उधाण. थोडं समजुतीचं पाणी घातलं की सगळं व्यवस्थित होईल. नाही सावित्री, आता आपण आपल्या अपेक्षांसाठी त्यांची उपेक्षा करण्यात काही अर्थ नाही सावित्री. आता त्यांनी आपल्यासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या बायका मुलांसाठी जगावं. आपण जर त्यांच्या मार्गात आलो तर भांडण होतील सावित्री. अहो पण एकत्र कुटुंब म्हटलं की समज गैरसमज, हसणं रुसणं चालतच राहणार. चालतच राहणार एकत्र कुटुंबात. छोट्या कुटुंबात असं होत नाही सावित्री. एकत्र कुटुंबाची हीच समस्या आहे. प्रत्येकाला या कैदखान्यातून मोकळीक हवी असते आणि म्हणूनच भांडणं सुरू होतात. आणि यातून काहीतरी भयंकर निर्माण होण्यापेक्षा आपण त्यांच्यापुढे वेगळं होण्याचा पर्याय ठेवूया. नाही तर सख्खे भाऊ सुद्धा एकमेकांचे वैरी होतील सावित्री. नाही, असं होणार नाही. मी माझ्या मुलांना चांगलं ओळखते. ते थोडीशी तापट असतील पण मायाळू आहेत. त्यांनी वेगळं राहिलेलं मला आवडणार नाही. मान्य की माझ्या मुलांना सुनांना थोडे जास्त कष्ट पडत असतील पण मी त्यांचे कष्ट उचलेन आणि त्यांना आनंदात ठेवेन. हो, आनंदात ठेवेन. ऐक, अरे राजू, बबलू, लवकर या रे, पाणी गरम झालं. सगळी पुस्तकं घेतलीस? लवकर या. अरे राजू, बबलू, अरे चला, पुऱ्या तयार आहेत. ही बिस्किट दिलेली ती खायची, कळलं? ठेवून घे. चला चला, पुरी भाजी तयार आहे, शिरा तयार आहे, तुमच्या आवडीचं सगळं केलेलं आहे. आता आज एवढं घाई गडबडीत केलं आणि कुठे गेलेत कोणाच ठाऊक. अगं पल्लवी, ऑफिसमध्ये लवकर या. अगे, अरे हेमंत, लवकर ये, आमलेट तयार आहे. अरे लवकर ये, उशीर होत नाहीये का? अरे मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत. अरे या ना. कुठे सगळे गायब झालेत कोणाच ठाऊक. बघतेच. अरे मुलांनो, कुठे गेलेत सगळे? पिंकी, बबलू, बेबी, राजू, अरे हेमंत, लवकर या, सगळे नाश्ता तयार आहे. अरे या रे लवकर. सगळे तुझ्या हाकेच्या पलीकडे गेलेत सावित्री. गेले? अहो पण एवढ्या सकाळी उठून मी वसंताच्या मुलासाठी शिरा, आपल्या शरदच्या मुलासाठी पुरी भाजी आणि हेमंतसाठी ऑमलेट बनवलं आणि ते न खाताच गेले. काल त्यांची आवड वेगळी होती सावित्री, आज त्यांची आवड वेगळी असू शकेल. हे माझ्या लक्षातच आलं नाही. पण त्याने मला हे सांगायला नको का? मला न सांगता त्यांनी न सांगताच तू ते बनवलंस. हं? त्यांची आवड ते सांगत नाहीत, आपल्याला ती कळत नाही. याचाच अर्थ आता त्यांना जे करायचं ते करायची संधी हवी आहे. आणि मला वाटतं सावित्री, आपण ती त्यांना द्यायला हवी. म्हणजे थोडक्यात काय? तर काही झालं तरी त्यांना वेगळं राहू द्यायचं. तुमचा हट्ट अजूनही तोच असला तरी मी तसं होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत या घरात वेगळ्या चुली पेटणार नाही. आणि ज्या दिवशी या घरात वेगळी चूल पेटेल त्या दिवशी माझीही चिता पेटलेली असेल. सावित्री, तू असं हॅलो,
गोपाळ शेठ बोलतो की रे. नमस्कार गोपाळ शेठ. ते विश्वासरावला जरा दे की रे फोन. नाही मालक अजून आले नाहीयेत. तुम्ही घरी फोन करा, घरी भेटतील ते. हॅलो. नमस्कार बघा सावित्री वहिनी, गोपाळ शेठ बोलतो मी. नमस्ते. ते विश्वासराव आहेत का हो घरात? एक मिनिट हा. अहो गोपाळ शेठचा फोन आहे. मी नाही आहे म्हणून सांग. अहो आपले गोपाळ शेठ. सांगितलं ना एकदा मी नाही आहे म्हणून सांग. हॅलो. ते घरात नाही. खरं बोलता का तुम्ही? हो. तर अहो तुम्ही असं का सांगितलं? कधी नव्हे ते आज खोटं बोललात, आणि तेही गोपाळ शेठ बरोबर. हो? अहो सावित्री, हा? गोपाळ शेठ येत आहेत. मी घरात नाहीये म्हणून सांग. अहो पण एवढ्या लांब ना माणूस तुम्हाला भेटायला आला आणि घरात असून नाही म्हणून सांगायचं? मी घरात नाहीये म्हणून सांगितलं होतं ना मगाशी फोनवर. आता पण सांग. अहो पण नमस्कार वहिनी, नमस्कार. नमस्ते. कुठे गेलं तुमचा विश्वासराव? काय बोलले नाहीत? तुमचा चेहराच बोलतो. तुम्ही खोटं बोलता. नाही, ते खरंच बाहेर गेले. 7 दिवस झाले आम्ही त्याची वाट बघतो बघा. आमची वाट लावून कुठं गेला की हो? दुकानात नाही, घरी नाही. कुठे गुप्त कुठे झाला तुमचा विश्वासराव? आम्हाला फसवा फसवी चालत नाही बघा. उद्या चाललो आम्ही बेळगावला. संध्याकाळी 5च्या आतमध्ये येऊन भेट म्हणावं, नाहीतर वाईट होईल. तोंड लपवितो तोंड, नवातच फक्त विश्वास. चल रे. गेले. हो, पण तुम्ही का तोंड लपवताय? अहो करणे त्याला डर कशाला? तुला सांगून काय उपयोग आहे? मग मला कशाला अंधारात ठेवताय? ग्रहण लागलं की अंधारा व्हायचाच. एवढं कसलं ग्रहण लागलंय? आता व्यापार म्हटलं की 100 कटकटी आल्यात. विश्वासराव, तू आणि घरात कसा रे? हजारो लाखो माणसं बघितली, पण तुझ्यासारखा माणूस नाही बघितला रे, नाही बघितला. घरी विचारलं नाही, दुकानात विचारलं नाही. देवी सारख्या वहिनीला खोटं बोलायला लावलंस की रे? का केलंस हे पाप? का केलंस? गावठी लोक तुझ्याच विरोधात बोलत होते रे, पण मी म्हटलं नाही रे, नाही. आमचा विश्वासराव तसा नाही. तो देव माणूस, भगवान माणूस. पण तू सैतान निघालास रे, सैतान निघालास. गोपाळ शेठ, आपण दुकानात जाऊन बोलूया. नको नको, तुझं ते दुकान पण नको आणि तुझा तो बंगला पण नको. 1 नंबरचा लबाड माणूस रे तू. गोपाळ शेठ, अरे वा, रागवता म्हणे रे तुला. ठीक आहे, आजपासून तुझे माझे संबंध संपले. गोपाळ शेठ, अहो काय झालं ते सांगा तरी मला. काय सांगायचं हो वहिनी तुम्हाला? कोण सीताराम नावाचा माणूस घेऊन आला की हो माझ्याकडे. मला म्हणाला 15 लाख रुपये देऊन टाक रे याला. ह्याच्यावर विश्वास ठेवून देऊन टाकले की हो. हे बघा, हे बघा, याने सह्या पण करून टाकल्या टका टका. 15 लाख रुपये म्हणजे काही लहान रक्कम नाही हो वहिनी. ह्याने गॅरंटी दिली म्हणून देऊन टाकले की हो त्याला मी 15 लाख रुपये. सीताराम का गीताराम, मी कुठे ओळखतो त्याला? गोपाळ शेठ, या व्यापारातल्या गोष्टी माझ्या घरातल्या लोकांसमोर करून माझी इज्जत कमी करू नका. मला 1 आठवड्याची मुदत आहे, मी तुमची पैन चुकती करीन. 1 आठवडा काय रे, 1 वर्षाची दिली असती. पण तू घरात असून घरात नाही म्हणून सांगतोस. कसा विश्वास ठेवायचा रे तुझ्यावर? तुला जर माझ्यावर एवढा सुद्धा भरोसा नसेल तर माझं घर आणि दुकान लिहून देतो तुझ्या नावावर. असं म्हणतोस रे? हा. करून टाक रे साईनं. कर. तुमच्या दोघांच्या सह्या घेऊन काय करू रे? मुलांच्या पण सह्या घे की रे. उद्या तेच माझ्यावर उलटा दावा करतील ना रे. सह्या हव्यात तुला माझ्या मुलांच्या? हं. करतील. अरे माझी मुलं आहेत ती. माझ्या इज्जतीसाठी काही करतील. याच्या अगोदर तू अनुभव घेतलाच आहेस.
वसंत, शरद, हेमंत, सह्या करून टाका. अहो जरा आत या. काय रे पोरं तुझी गेली की रे तुला सोडून बघ. गेले नाही नाही. वसंत, शरद, हेमंत, बाहेर या. मामांजी तुमचा मुलगा स्पष्ट बोलायला घाबरतोय. तो सही करणार नाही असा निरोप आहे त्याचा. निरोप? आणि हेमंतही तेच म्हणतोय. हो आणि वसंतही असंच म्हणतायत. अरे वा, बायकांच्या पदरा आड लपून बोलायला शिकलात तुम्ही. बाहेर या. जे काय बोलायचं असेल ते माझ्या नजरेला नजर देऊन बोला. या बाहेर. बाहेर या. बाबा आम्ही सह्या केल्या तर आमची मुलं उघड्यावर पडतील. बाबा शरद बोलतो ते बरोबर आहे. तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? हेमंत आपल्या बापाला उलट बोलतोयस तू? जन्मदात्या बापाला? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. सासूबाई माझ्या नवऱ्याचा असा पाण उतारा करू नका. पुष्पा तू गप्प बस. मी का गप्प बसू? तुम्हीच गप्प बसा. आतापर्यंत तुम्ही गप्प बसलात म्हणून तुमच्या नवऱ्याने तुमच्यावर ही पाळी आणली. आम्ही गप्प बसलो तर आमचे नवरे असेच वागतील. आता एक शब्द बोलशील ते याद राख. काय करणार तुम्ही? अरे जोपर्यंत तुमची लग्न झाली नव्हती तोपर्यंत आमची पूजा करत होतात. आणि आता आता या 4 घरच्या 4 जणीने एका घरामध्ये भांडणे लावून दिलेत. अरे पाठीला पाठ लावून आला होता तुम्ही. एवढा पुळका असेल ना तर तुमची मुलं तू ठेवा सासूबाई. मी चालले माहेरी. उगाच माझ्यामुळे तुमचा सोन्याचा संसार बिघडायला नको. गौतमी, कोणी शिकवलं तुला हे असं बोलायला? मोठ्या माणसाशी कसं बोलावं याचंही तुला भान नाही? कशाने एवढे बेभान झालीस? अगं माझ्यासारखी तुझ्या वडिलांची परिस्थिती होती. जमीन जुमला गेला, इस्टेट गेली, तरी देखील तुला सून म्हणून आणली. या घरात येताना 5 पैशाचा सुद्धा हुंडा घेतला नाही. नेसत्या वस्त्रांनीशी आणली. वाटवतं चांगल्या घरची मुलगी आहे, सून म्हणून शोभेल, वेळ प्रसंगी घर सावरेल. पण तू बाबा तिच्या माहेरच्या गोष्टी काढून सर्वांसमोर तिला कशाला अपमानित करताय? आणि मी अपमानित झालो तर चालेल, पण तुझ्या बायकोला बाबा बोला. तुमचा कोणी अपमान केलाय? अपमानित तुम्ही आमच्यामुळे झाले नाहीयेत. गॅरंटेड म्हणून ज्यांच्यासाठी सह्या केला त्यांच्यामुळे तुम्ही अपमानित झालात. निदान सह्या करताना आमचा तरी विचार केला होता. हेमंत सोडा मला. आई तुला जे काय बोलायचं असेल ते तोंडाने बोल. उगाच हात वगैरेची गरज नाहीये. आणि आम्ही तुम्हाला नको असेल तर तसं सांगा. बघा बघा कसा बोलतोय तो. अरे तुमच्यासारख्या उलट्या काळजाच्या मुलांना जन्मताच नख लावायला पाहिजे. जा निघायच ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वैभव ही इस्टेट तुमच्या आजोबा पंजोबांची नाहीये. हे तुमच्या बापाने रात्रंदिवस मेहनत करून कमावलेलं आहे. पुन्हा त्यांना कधी सायकलीवर ना तर कधी डोक्यावर गाठोडी बांधून त्याने गावागावात फिरून हे दुकान हे घर उभं केलंय. त्याच्या पाया कष्टाच आहे. पण तुम्ही सर्वजण इथून निघून गेलात ना तर या घराची एक वीट कसू बरं घालणार नाही. जा निघायच ना. चल देवा. सावित्री, सावित्री, गोपाळ शेठ, उद्या सकाळपर्यंत मी दुकान तुमच्या ताब्यात देतो. दिला हुंदका आज घराने जगणे झाले शोक तराणे. माय पित्याचे प्रेम शाप हे खेळ मांडिला या नशिबाने.
आठवणींची मधुर दिवाळी हृदयातून जागते सुख स्वर्गीचे कुठे लोपले काळीज हे उधरते काळीज हे शोधते मम्मी आज डब्यात काय दिलं? अरे तुझ्या आवडीचा गोड गोड शिरा केलाय मी. लवकर यायचं हा. चला बाय मम्मी. टाटा राजू. चला मी आवरून घेते. अजून माझी आंघोळ झाली नाहीये. अगं थांब ग, जाशील ग. अरे खूप कामं पडली आहेत अजून. आता कोण विचारणार आहे का आमच्या राणी सरकारांना? पल्लवी, आपल्या नवीन घरात कसं वाटतंय का तुला? खूप खूप मोकळं वाटतंय मला. सासू नाही, सासरा नाही, दीर जावा, कोणी कोणी नाही. फक्त तू आणि मी आणि आपलं इथलंच घर. तुला कसं वाटतंय? मला हा अनुभव नवीन आहे पुष्पा. अशी प्रायव्हसी आपल्याला कधीच मिळाली नाही है ना. कधीच नाही. कधी सांगता आलं नाही, कधी बोलता आलं नाही. अहो ऐकलं का? जरा टॉवेल द्या ना. आलो हा. द्या ना. पल्लवी, इतकी सुनतीस तेस 10 वर्षांनी कळते. चला. सोडना तुझी जमीन तुला सांगू कसं. अरे हात सोडना तुझी जमीन सांगू कसं. भर दिवसाची वेळ केव्हा कळेल तुला जडलं पिस. लाजवली ती गालावरी मन पाखरू ठरके उरी. दूर उभी का आतुर मी तुला सांगू कसं. का छळसी मला प्रीती फुला सार सांगू कसं. जादू ओले त्या रूपातली कधी नाही पाहिली हो. हात सोडना तुझी जमीनला सांगू कसं. पाहू नको रे असा ठिणगी जागे मनी. टकमक रुकुनिया पाहू नको रे असा ठिणगी जागे मनी. असून या जवळी दूर दूर होतीस तू स्वप्नातली मोहिनी. दिवस नव्या बराचे हृदय झुलतो बघ झुला. धुंदी नवी अधरांची स्पर्शही नवखा भासला. हे आभाळ माझे तुझे झेप घेऊया पंखावरी. दूर उभी का आतुर मी तुला सांगू कसं. हात सोडना तुझी जमीन तुला सांगू कसं. धरतीच्या लाटेपरी जग झुल झुलते केली ग किमया कुणी. प्रणयाची भाषा जरा समजून घे रे आतुर डोळ्यातली. सहवासी आज तुझ्या पहा उजळल्या दश दिशा. साथ जुळी जन्माची
हात हाती तुझा घेऊन स्वर्ग उतरून आला घरी हो. हात सोडून तुझी जमीन तुला सांगू कसं. अग दूर उभी का आतुर मी तुला सांगू कसं. अरे घे ना, मला पाव नाही पाहिजे. घे, तुला भूक लागली असेल. मला नाही पाहिजे. राजू आणि पिंकी, तुम्ही आज पाव आणलात? माझी मम्मी खूप आजारी आहे आणि पप्पाही घरी नाही. बरं चालेल, आम्ही आमच्या डब्यात पुरी भाजी शिरा आणलाय. आपण सगळ्यांनी मिळून तो खाऊया. ऐकलंस? काय? आपली बेबी सांगत होती की बबलूची आई आजारी आहे म्हणून. आणि भाऊजी सुद्धा कुठेतरी बाहेरगावी गेलेत म्हणे. उद्या जाऊन येऊया. कशाला? परत काहीतरी भांडणं सुरू कराल नवीन? तुझ्या तर तेच डोक्यात. अरे किती झालं तरी जाऊ बाई माझी. अशा वेळी मदत नाही करायची एकमेकांना, तर कधी करायची? जाऊया. थँक्यू डॉक्टर. मी पुन्हा उद्या सकाळी येते. हा, मी औषधे घेऊन येतो. ताई, उगाचच तुम्हाला त्रास झाला. काहीतरीच काय गौतमी. अगं अशा वेळी आपण एकमेकांना मदत नाही करायची तर केव्हा? आणि भाऊजी केव्हा येणार आहेत ते सांगितलं नाही. मोठी आहे, मला भूक लागली. भूक लागली? थांब हा. गौतमी, तू सुद्धा थोडंसं खाऊन घे. मी डबाच आणलाय. चला मुलांना, चला चला. वहिनी, गौतमी ताई, कशी तब्येत आहे तुमची आता? बरी आहे. अहो निदान कळवायचं तरी आम्हाला. थांबा, मी डॉक्टरांना घेऊन येतो. नाही नको, डॉक्टर आताच येऊन गेले आणि भाऊजी गेलेत औषध आणायला. अच्छा, वहिनी काळजी करू नका. सकाळी फोन केला तर मी शरदला. उद्या सकाळपर्यंत पोहोचेल तो इथे. शरद भाऊजी येईपर्यंत आम्ही इथेच थांबतो. नाही हेमंत? हो. पल्लवी, जरा पाणी घेऊन ये. अरे हेमंत, तू कधी आलास? आता एवढंच. काय पुष्पा, कशी आहेस? मजेत. आणि छोटी? अगदी मजेत. घ्या, बघा ना भाऊजी, काय योगायोग आहे ना. मला कालच कळलं की तुम्ही सुद्धा याच एरियात राहायला आलात. नाहीतर या अगोदर आम्ही आलोच असतो तुमच्याकडे. नाही हेमंत? हो. आता काय मनात आलं की आपल्याला एकमेकांच्या घरी जाता येईल. नाही? हो ना. पाहिलेत का भाऊजी? राजू, टीव्हीचा चॅनल चेंज करूया का? नको नको, तेच पाहूया आपण. मुलं किती शांतपणाने टीव्ही पाहतायत. नाही, माणूस जेवढा दूर जातो तेवढं त्याचं एकमेकांवरचं प्रेम वाढत जातं. नाही? नमस्ते, बोला. तुम्ही थोरल्या मुलाच्या नोकरीसाठी गॅरंटी द्याल का? माफ करा, मी कुणालाही गॅरंटी देऊ शकत नाही. तुम्हाला जर माझ्या थोरल्या मुलावर भरोसा असेल तर तुम्ही त्याला ठेवून घ्या, नाही तर ठेवू नका. बाबांनी माझ्यासाठी साधं गॅरंटर म्हणून राहू नये? बघ ना, ठीक आहे. नाही राहिले तर नाही राहिले, काही फरक पडत नाही. आपण त्यांच्याशिवाय खूप काय करू शकतो. मला सांग, तू नोकरीसाठी काय बनवून फिरतोस? तू तुझा बिझनेस का नाही सुरू करत? हो. अरे बोलणं सोपं आहे हेमंत. त्यासाठी भांडवल लागणार आहे आपल्याला. असं किती भांडवल लागणार आहे? कमीत कमी 4-5 लाख रुपये लागतील. 4-5 लाख कशासाठी पाहिजेत? अरे मनात आणलं ना तर एका दिवसात उभे करू शकाल. खरंच? अहो पण दिवाणजी, तुम्ही ते कसे काय? काय करणार इथे थांबून? निघालो गावाला. अहो पण का? विश्वासरावांचं आता काही खरं नाही. मग पोटा पाण्याची काहीतरी व्यवस्था केलीच पाहिजे. म्हटलं जाता आता तुम्हाला भेटून जाऊ. हा, आता तू दुकान उघडणार असशील तर तुझ्या मदतीसाठी थांबेन मी. अहो दिवाणजी, दुकान तर घालायचंच आहे, पण भांडवलाचं काय? शेटकडनं मी माल घेऊन देतो तुम्हाला. हा, आता राहिलेले 4-5 लाख रुपये बँकेकडनं कर्ज घ्या. हो, 2 महिन्यात बसतान बसवाल. बँकेचा मॅनेजरही माझ्या ओळखीचा आहे, भेटू त्याला. वाटल्यास आजच्या आज चला. तसं बँकेचं लोन आम्ही बंदच केलंय, पण दिवाणजी आणि आमचे फारच जुने संबंध आहेत. त्यामुळं मी बँकेचं लोन द्यायला तयार आहे. बँकेच्या लोनसाठी 2 गॅरंटर पाहिजे. एक तुमचे वडील. नाही, त्याची काही गरज नाही. आम्ही दोघं गॅरंटर आहोत, मी आणि माझा भाऊ. आम्ही दोघंही चांगल्या सर्व्हिसला. छान, पण तुम्ही लोन परत केलंच नाही किंवा
व्यापारात तोटा झाला तर तुमचा प्रॉव्हिडंट फंड जप्त केला जाईल. अहो तशी वेळच येणार नाही, कारण दादा कपड्यांच्या व्यवहारात आमच्या अण्णांपेक्षाही हुशार आहे. ठीक आहे, त्याच्यावर सह्या करा. थँक्यू साहेब. माझ्या जन्मदात्याने जे केलं नाही ते तुम्ही केलं. तुमचा उपकार मी जन्मभर विसरणार नाही. इट्स ऑल राईट. थँक्यू साहेब. वेलकम. थँक्यू. थँक्स अ लॉट. आई, वसंता, अरे वसंता, तू तू कसा आहेस? सुनबाई कशी आहे? मुलं कशी आहेत? सगळे चांगले आहेत. तू कशी आहेस? चांगली आहे. अरे आते ना. आई, मी खूप घाईत आहे. घाईत? हो आई, मी उद्या कपड्याचं दुकान सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन मला तुझ्या हस्ते करायचं आहे. माझ्या हस्ते? अरे तुझे बाबा आत आहेत, त्यांना सांग. ते असतं ना मी. हे बघ आई, मला फक्त तुझे आशीर्वाद हवेत. उगाच दुसऱ्यांची नावं सुचू नकोस. केलं तर मी तुझ्याच हस्ते उद्घाटन करणार आहे. वसंता, कोण दुसरे? त्यांना परक समजतोस तू? नाही, कालपर्यंत समजत नव्हतो, पण आता नुसता समजतच नाही तर माझी खात्री झाली आई. त्यांना मुलांचा उत्कर्ष बघवत नाही, त्यांची झालेली प्रगती त्यांना आवडत नाही. वसंता, विश्वास बसत नाही ना? कसा बसणार? अगं परवा एका दुकानात नोकरीसाठी गेलो होतो. त्या दुकानदारांनी बाबांकडे गॅरंटीसाठी फोन केला, तर बाबांनी सांगितलं वसंताचा आणि माझा काहीही संबंध नाहीये, आणि म्हणूनच त्यांना दाखवून देण्यासाठी मी नवीन दुकान सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन मला तुझ्या हस्ते करायचंय. आणि असा माणूस माझ्या समारंभाला हजर नसलेलाच मला आवडेल. वसंता, काय वाटेल ते बोलू नकोस. अरे तुझे बाबा असे कधी वागणार नाहीत. अगं पण आई, आणि एक लक्षात ठेव, त्यांच्याबद्दल काही बोललेलं मला सहन होणार नाही. अरे तुझे बाबा कसे आहेत हे मला चांगलं माहितीये. खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि खोट्या भक्त्यासाठी दुसऱ्याच्या दारात रांगोळ्या काढत बसण्यापेक्षा माझ्या माथ्यावरचं कुंकू मी मन लावून देखत बसेन. तू जा वसंता, जा. अरे ज्याने जन्माला घातलं त्यांच्याविषयी तू असं बोलतोस? जा इथनं. ठीक आहे, निघतो मी. आई, तरी सुद्धा वाट बघेन मी तुझी. तुम्ही ऐकत होतो. तुम्ही त्याचं काही मनावर घेऊ नका. पण असं काय ऐकलं की वाईट वाटतं. आपली मुलं तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली मोठी झालेली मुलं आपल्याविषयी असं बोलतात. हीच मुलं लहान असताना कौतुकानं आपल्या छातीवर खेळतात, तेव्हा आनंद वाटतो. पण पायात बळ आल्यानंतर हीच मुलं आपल्या छातीत लाथा मारतात, तेव्हा सुद्धा आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे ना. तू जा सावित्री, वसंताच्या दुकानाच्या उद्घाटनाला तू जा. मी एकटी जाऊ? नाही. मला बोलवलं नाही म्हणून तू जात नाहीयेस? अगं उद्या तुझ्या आशीर्वादाने त्याला व्यापारात यश मिळालं तर त्याचा तुला अभिमानच वाटेल ना. मग आणि या समारंभाला आपल्या दोघांपैकी जर कुणीच गेलं नाही तर लोक काय म्हणतील, नातेवाईक काय विचार करतील. आपल्या मुलांचीच नाचक्की होईल ना. त्यामुळे सावित्री, कधी कधी आई बापांना आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरून घालावं लागतं. मी जाणार नाही. तुला जावं लागेल. माझी तुला आज्ञा आहे सावित्री, तुला जावं लागेल. वसंता, आई आल्या. आली? आजी आली. आई, तू आलीस? खरंच बरं वाटलं. बरं झालं. ये.
सासूबाई चला ना. आई समाई पेटून माझ्या दुकानाचं उद्घाटन कर. घ्या. थांब. वसंता हे घे माझ्याकडनं. आई तू आलीस, खरंच खूप बरं वाटलं मला. चला येते. येते. टाटा. टाटा. नीट जा. सांभाळून काय जा. सांभाळून जा. चला उद्घाटन बघायला जाऊया. हो, वसंत वहिनी, छान. वहिनी, 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 थांबा. काय वहिनी, कसं काय, ठीक चाललंय ना? चाललंय तुमच्या आशीर्वादानं. हो. आजच मुलांनी नवीन दुकान सुरू केलंय. आनंद वाटला. आनंद वाटणारच हो, पण दुकानावर जप्ती यायला दुःख वाटलं असेल नाही. तुम्हाला सांगतो वहिनी, हा गोपाळ शेठ म्हणजे एक नंबरचा लुच्चा माणूस आहे. काय पापडकर आटलेल्या टाक्यासारखे टटर टटर बोलतात. हे बघा तुम्हाला सांगून ठेवतो, आमच्या गोपाळ शेठला नाव ठेवू नका. हा काय घाबरतो काय? गोपाळ शेठ एक नंबरचा लुच्चा माणूस आहे. त्यांच्यामुळे यांच्या घराची वाताहत झाली, मुलं वेगळी झाली. सीतारामला विश्वासराव गॅरंटर राहिले आणि गोपाळ शेठने त्याला पळून लावलं. भूर्दंड मात्र विश्वासरावांना पडला. तुम्हाला सांगतो हे सगळं पाप आहे, पाप. अहो पाप काय पुण्य काय मी कुणाला आजपर्यंत सांगणार नव्हतो, पण आता सांगतो. काय? अहो हा सीताराम वगैरे नावाचा कुणीही माणूस नाही. आणि आमचे गोपाळ शेठ कुणाला कर्ज देत नाही. आणि विश्वासराव आज तागायत कुणाला जामीन राहिले नाही की हो. काय? होय बहिणी, आपल्या मुलांनी वेगवेगळे संसार थाटावे म्हणून ही आयडिया शोधून काढली आणि दोघांनी मिळून प्लान केला की हो. प्लान. प्लॅन? हो प्लान मी सांगतो. अरे विश्वासराव, करून टाक की रे शेवट या नाटकाचा. मला कसं अगदी चोरासारखं वाटतं रे. वहिनीला तरी सांगून टाक की रे. हा, आज मी सावित्रीला सगळं सांगणार आहे. आज काही मुहूर्त आहे का रे? हा, वसंत आज दुकानाचा शुभारंभ करतोय. सावित्रीच्या हस्ते उद्घाटन आहे. ती जायला तयार नव्हती, पण मीच जबरदस्तीने तिला पाठवलंय. बरं झालं मी नाही गेलो, नाहीतर घोटाळा झाला असता रे. मी त्या आपाजीला पाठवून दिलं. हा, माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की मुलांचं कर्तृत्व पाहिल्यावर पटेल तिला माझा उद्देश. नक्कीच नक्कीच, पण ते वहिनीला नक्की सांगून टाक रे, म्हणजे येत्या रविवारी मला ते खायला मिळेल वांग्याचं भरीत. हो हो हो, जरूर या की, अगदी जरूर या. बरं बरं. अरे सावित्री, तू कधी आलीस? हा, कसा काय झाला कार्यक्रम? खूप लोक आले असते ना? हा, खूप गर्दी. सावित्री, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मलाही तुमच्याशी आज महत्वाचंच बोलायचंय. पण मी सांगणार ती एक आनंदाची बातमी आहे सावित्री. मीही तुम्हाला आज एक आनंदाचीच बातमी सांगणार आहे. आज सीताराम भेटला होता. सीताराम? कोण सीताराम? सीताराम ज्याला गोपाळ शेठकडनं तुम्ही 15 लाख रुपये घेऊन दिले तो सीताराम? ज्याला तुम्ही गॅरंटी म्हणून राहिला होता तो सीताराम? जो पैसे मिळाल्यावर पळून गेला तो सीताराम? काय झालं? तुम्ही असे काही बघताय की सीताराम नावाची व्यक्ती तुम्हाला माहितीही नाहीये? अहो सीताराम. सावित्री,
मी त्याच संदर्भात तुझ्याशी बोलणार होतो. काही गरज नाहीये त्याची. एवढी वर्ष मी तुमच्या खांद्याला खांदा लावून संसार केला. तुमची पावलं उमटतील त्याच वाटेवर मी चालत राहिले. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला. तुम्हाला सर्वस्व मानलं. असं असताना एखाद्या पतीने पत्नीला धोका देणं चांगलं? नाही 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 सावित्री, मी तुला धोका दिलेला नाही. मी केलं ते सगळं मुलांच्या भल्यासाठी केले सावित्री. तुम्ही केलेली कृती किती फायद्याची किंवा कोणाच्या भल्याची असो, मला नको होती ती, नको होती. त्या दिवशी तुम्हाला मुलांना माझ्यापासून वेगळं ठेवायचं होतं. माझा त्याला ठाम नकार होता. म्हणून तुम्ही गोपाळशी त्या हाताशी धरून एक कारस्थान रचलं. मी माझ्या या हाताने माझ्या मुलाला घराबाहेर काढलं. असं आपला रचून तुम्ही माझी मुलं माझ्यापासून तोडली. माझ्या ममतेचा खून केला. नाही सावित्री, माझं ऐकून घे मी काय म्हणतो ते. बस, मला काही ऐकायची इच्छा नाहीये. झालं एवढं बस झालं. सावित्री नाही, सावित्री सावित्री हे बघ सावित्री, मी काय म्हणतो ते ऐकून घे. हे बघ मला काय म्हणायचं बघ. अय्या सासूबाई, अहो सासूबाई आले. आई ये आधी. आजी कसे आहेत रे बाळानो? आजी आजोबा नाही आले? मुलांनो जा बघू तुम्ही खेळायला जा. सासूबाई तुम्ही आलात, खरंच खूप बरं वाटलं. आई काय झालं सांग ना. मला काही विचारू नका. वसंता, सुनबाई, मी तुमच्याकडे राहायला आले. पण मी इथे आले हे कोणालाही सांगायचं नाही. अगदी तुमच्या वडिलांना सुद्धा नाही. तरच मी इथे राहीन, नाही तर नाही आई, तू इथेच राहायचेस. आम्ही कोणालाही सांगणार नाही. सावित्री सावित्री हा तुमच्या सत्यवचनी तत्वांचा मला खूप अभिमान होता. तुमचे शब्द हे माझ्यासाठी मंत्र होते. तुम्ही माझं सर्वस्व होता. पण माझ्या विश्वासाला तुम्ही तडा दिलात. खरं रूप प्रकट केलं. मी तुमच्या विश्वातून दूर चालले. कुठे जाते मलाही माहित नाही. माझा शोध घेऊ नका. सावित्री. आजोबा आले. चल आपण आजीला सांगूया. चल चल. आजी आजी आजोबा आले. मुलांनो तुम्ही इथेच बसा. मी बघतो काय सांगायचं ते. तुमची आई आली आहे इकडं? आई कशाला येईल इकडे? मी विचारलंय आली आहे का? नाही. जसं आम्हाला घरात हाकललं तसं आईलाही हाकललेलं दिसतंय. हरवून गेले जगमायेचे जहर गाहले भलेपणाचे. दूर गेली का माझी छाया धागे तुटले सप्तपदीचे. कुणीच नसते जगात अपुरे
तार पुरी भंगते सुख मायेचे कुठे लोपले काळीज हे शोधते काळीज हे शोधते अरे काय झालंय का तुला? तुला सांगतो घर बदललं आणि माझं नशीबच बदललं. मला प्रमोशन मिळालंय. मला खूप आनंद झालाय. एक काम करूया, हॉटेलमध्ये जाऊया. चायनीज या धमा. काय तरीच काय हॉटेलमध्ये नको रे. त्यापेक्षा आपण असं करूया ना, तू तुझ्या दोन्ही भावांना निरोप दे. रविवारी आपण ते मस्तपैकी मैफिल करू आणि त्यात आईलाही बोलवून घेऊ. त्यांनाही बरं वाटेल ना. हो एवढी सुंदर आयडिया आणि तुझ्या डोक्यात. का जर घर बदललं तर माझे विचार बदलू शकत नाहीत का? हा पण एक सवय मात्र अजून गेली नाही. कुठची रे? न मागता देण्याची. काहीतरी देत. हे बरं आहे, आल्याला मी आनंदाची बातमी द्यायची, तू मला काहीच नाही. अरे जेवायला चला, जेवण थंड होते. तू आधी इथे बस, आधी बस बस. तू बस इथे आधी. हा हे बघा, ही पार्टी कशासाठी आहे? माझ्या प्रमोशन साठी. ओके, आता जेवण त्याला मिळेल जो गाणं म्हणेल. ओके, प्रत्येकाने एक एक गाणं म्हणायचं, फक्त एक एक गाणं. दादा चल तुझ्यापासून सुरुवात. ठीक आहे. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्रा हे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी रहा. एक मिनिट, आता तुम्ही दोघांनी. तुम्ही हो रामानंतर भरत. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. रावजी हात न घालावजी पाहिल कुणीतरी. रावजी हात न घालावजी पाहिल कुणीतरी. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हाला जेवायचं आहे ना? हो ना? हो मग तुम्हाला सुद्धा गायला हवं. ठीक आहे चला. ही नवरी असली अरे ही मनात खसली ही नवरी असली अरे ही मनात खसली तिचा नखरा पाहून काळ जोडतय हो धक 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 धक. नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. मला येता जाता चोरून बघतोय हो टकमक टकमक. ही नवरी असली अरे हा नवरा असला. मुलांनो आता तुम्हाला घ्यायचंय. बेबी पहिला तुझा नंबर. नाही मला मराठी नाही येत, मी नाही करणार, मी हिंदी करेन. आता हिंदी कर. नाही आजीला म्हणून दाखव. जा. चल चल आणि मस्त करायचं. अखियां मिलाऊं कभी अखियां चुराऊं क्या तूने किया जादू. अखियां मिलाऊं कभी अखियां चुराऊं क्या तूने किया जादू. कभी घबराऊं कभी गले लग जाऊं मेरा खुद पे नहीं काबू. बिना पायल के ही बजे घुंघरू. बिना पायल के ही बजे घुंघरू. बेबी आता तू येऊन बस बघू. राजू आता तुझा नंबर.
मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे गोरी आएंगे तेरे सजना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. आता बाबलो हा ए उठ लवकर उठ. छान ना त्याचं या वीडे इकडे बा दगड भैया यो एक हो गए हम और तुम तो उड़ गई निन्ने रे, और खन की पायल भक्ति में तो खन के रे हम्मा 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 ए हम्मा 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 हम्मा. ए पहली बार मिले तुम पे दम ये निकले, तुम पे ये जवानी धीरे धीरे माथम मचले रे हम्मा 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 हे हम्मा 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 हम्मा. वाह क्या बात है, क्या बात है. अगं डान्स कर ना, आता तुझी बारी. जोर लगा के नाचो रे, याई रे मिलके धूम जाए रे, चल मेरे संग संग ले ले दुनिया के रंग, हो या रंगीला रे, रंग रंग रंगीला रे. सगळे जेवायला बसूया. आई आता तुला सुद्धा गाणं म्हणाला ना. नाही बाबा, अरे म्हटलंच पाहिजे. हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. वा आई काय छान झालं. आजी 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 हा बघ तुझा फोटो पेपर मध्ये आलाय. गैरसमज हा आकाशातल्या ढगासारखा असतो. मनात जसे विचार येतात तशाच आकृत्या दिसतात. काही वेळाने ढग निघून जातात आणि पुन्हा आकाश निरभ्र होतं. हे तू स्वतः समजून घेतलं पाहिजे सावित्री, आणि दुसऱ्यालाही तशी संधी दिली पाहिजेस. सावित्री, तू जिथं असशील तिथून ताबडतोब निघून ये. मी तुझी वाट बघतोय. तुझा विश्वासराव. हॅलो हॅलो. सावित्री, सावित्री, तू कुठे आहेस सावित्री? कशी आहेस अजून तुला जिवंत आहे. सावित्री? वरल्या कपाळानं तुमच्या मांडीवर प्राण सोडेन मी, पण त्यावेळेस तुमचा हात माझ्या हातात हवा. असं बोलू नको सावित्री. तू कुठे आहेस मला सांग, मी येतो तुला भेटायला. सावित्री, मी नाही सांगणार. तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? काही गरज नाही त्याची, आणि तुम्ही मला शोधूही नका. मी स्वतःच येईन. कधी येशील? ज्या दिवशी तुम्ही माझ्या मुलांना घरी घेऊन याल त्या दिवशी. हा तुझा निर्णय तर नाही? हो, माझा निर्णय म्हणून समजा. सावित्री, निर्णय मलाही घेता येतात, पण तुझं मन दुःखी होऊ नये म्हणून मी घेत नाही.
पण आता माझा निर्धार ऐक. सावित्री, मी जे काय केले ते तुमच्यासाठी, तुझ्या मुलांसाठी, आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मीच बदनाम. जोपर्यंत तुला पश्चातापून तू या घरात येत नाहीस तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. मुलानो, 2 दिवस झाले मालकाने पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. त्यातून त्यांना शुगरचा त्रास आहे. डॉक्टरला घेऊन आलो, पण औषधालाही हात लावायला तयार नाही. उगाच काहीतरी विपरीत घडलं मग. तुम्ही काहीतरी करा. दिवाणजी चला. बघा, आईची काय वेगळी अवस्था आहे का? त्यात आईला लो बीपीचा त्रास. कोण समजावणार यांना? कोण यांचा निर्धार थांबवणार? सावित्री वहिनी पण सोडून गेली की काय रे विश्वासरावांना? अरे बापरे बाप्पा. अरे गोपाळ शेठ, 2 दिवस झाले मालकाने पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. ठीक आहे, तू काळजी करू नको. तू विश्वासरावांना काही सांगू नको बघ. मी येतोच तिकडे. हा. ये की रे. नको गोपाळ शेठ. का असं करतोस रे? 2 दिवस काही खाल्लं नाहीस, पिलं नाहीस, का असे जीवाचे हाल करून घेतोस रे? तुला तर माहितीये तुझ्या जीवाची बाराखडी. माझ्याविषयी मला सगळं माहिती आहे गोपाळ शेठ, पण माझी बायको आणि मुलं जर माझ्याबद्दल बेफिकर असतील तर मी काय करू? तू नाही बोलत, समान अभिमान बोलतोय. सगळं काही ठीक होईल. ये की रे. माझी यात काय चूक आहे गोपाळ शेठ? कोणता बाप आपल्या मुलांचं सुख बघणार नाही? मला काय आनंद वाटतो एकटं राहायला मुलांशिवाय, बायकोशिवाय? काळजावर दगड ठेवून मी सगळं करतो, पण नुकसान कोणाचं झालं? बरोबर, तुझं बरोबर आहे विश्वासराव, तुझं बरोबर आहे. बघ मी काय करतो ते आता. त्या लोकांना माझा बेळगाव विंगा माहित नाही रे. मी करतो बघ. गोपाळ शेठ, मी तुम्हाला देवासारखं समजत होते. आमच्या कुटुंबाचं भलं करणारा, आमचं सुख चिंतणारा असं समजत होते. पण तुम्ही त्यांच्या हातात हात घालून एक कुटील कारस्थान रचून आमचा संसार उद्ध्वस्त केलात का? कसलं कारस्थान नाही? सीताराम नावाचा माणूस होता, खोट. तुमच्या वडिलांनी त्याला जामीन राहणं, खोट. गोपाळ शेट्टी त्याला उधार पैसे देणं, खोट. तो पळून जाणं, खोट. आणि त्या दिवशी तुम्हा सगळ्यांच्या सया मागणं हे एक मोठं नाटक होतं का? तर मी तुम्हा सगळ्यांना त्या घरातून बाहेर हाकलून काढावं म्हणून. अरे बाप्पा, सीताराम खोट, त्याला पैसे दिले खोट, तो पळून गेला खोट, मीच खोटं बोललो मी खोट का? तुमच्या बापासाठी. तुमचा बाप खोटं बोलला. कुणासाठी? तुमच्यासाठी. आमच्यासाठी खोटं बोलायची गरज काय होती? तुमची लग्न झाली, तुम्ही संसार थाटलात, बायका आल्या, मुलं आली, तुमच्या मनात वेगळं राहायचं, वेगळा संसार थाटायचं आलं. त्यासाठी तुम्ही धडपड सुरू केलीत, झुरू लागलात. तुमचं झुरणं तुमच्या बापाला कळलं. तुम्ही बापाला सांगू शकत नव्हतात, पण तुमचा बाप मनातल्या मनात रडत होता. तुम्ही वेगळं व्हावं म्हणून हे नाटक केलं. तर हे नाटक होतं, ठीक आहे. त्यांना आमचं सुख पाहायचं होतं. पण मला हे कळत नाही, दादाला जेव्हा जामीन हवा होता तेव्हा जामीन नाकारला का? हे सुद्धा नाटकच होतं. म्हणून तर आम्ही त्याला विश्वासराव म्हणतो रे. विश्वासराव म्हणजे सिंह, आणि सिंहाचा बछडा मांजरीसारखा किरकोळ दुकानात नोकरी करणारे त्याला नाही पटलं रे, म्हणून त्यानं नाही दिला जामीन. तुम्हाला राग आला, आपसात भांडणार तुम्ही एकत्र आलं आणि थाटून दिलं की रे दुकान. त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला. त्यांचा कसला प्लॅन? माझं दुकान मी उभं केलंय माझ्या मेहनतीवर. दुकान उभं करण्यासाठी पैसे कोणी दिले रे तुला? कोणी म्हणजे? लोन घेतलं.
लोन घेण्यासाठी गॅरंटेड कोण होतं? आम्ही दोघं गॅरंटी राहिलो होतो. तुम्ही दोघं हो. नोकरी करणार. 5 लाख रुपये लोन कुठली बँक देईल रे तुम्हाला? तुमचा बाप गॅरंटेड होता म्हणून दुकान झालं. या जागेचं भाडं किती भरता रे तुम्ही? 500 रुपये. 500 रुपये? एवढ्या मोठ्या जागेचं भाडं फक्त 500 रुपये? 2,500 रुपये भाडं या जागेचं. 2,500. फक्त 500 रुपये तुम्ही भरता. 2,000 रुपये तुमचा बाप भरतो रे बाप. तुला एका वर्षात प्रमोशन मिळालं, मोठ्या हुद्द्यावर गेलास रे तू. कसा गेलास रे? माझी कामाची पद्धत पाहून, सिन्सिरिटी पाहून. चुकीची समजूत आहे रे तुझी, चुकीची समजूत आहे. तुझ्या कंपनीत तुझा बाप पार्टनर झाला, पहिल्यांदा त्याने तुला प्रमोशन दिलं. तुम्ही तिन्ही मांजरं डोळे मिटून दूध पिता रे, डोळे मिटून. पण तुमचा तो सिंह तुमच्यासाठी झुरतोय रे, झुरतोय. सावित्री बहिणी, तिकडे एक सून दुसऱ्या सुनेबरोबर, एक मुलगा दुसऱ्या मुलाबरोबर भांडत होता. आता इकडे कोण्या गोविंदानं नांदताय. एकमेकाचा जीव देणारे एकमेकाला जीव लावतायत. बस मुलांनी सुखात राहावं हीच आई वडिलांची इच्छा. हेच विश्वासरावांनी केलं. चांगलं केलं ना? विश्वासराव म्हणजे एक लहान मूल आहे. तुम्ही घर सोडून गेल्यानंतर लहान मुलाचा करडतोय तिकडे. तुम्ही पाणी सोडलं, त्यांनी सोडून दिलं. तुम्ही असंच वागत राहिला दोघं तर तुमच्या जीवाला धोका आहे. या पोराने काय करायचं? पोरानं आता तुम्ही त्यातला काहीतरी मार्ग काढा, नाहीतर पोरके होऊन जाल तुम्ही, पोरके. बस एवढं सांगायला आलो होतो. बरं येतो मी. चला आपण सासूबाईंना समजावूया. आधीच खूप उशीर झालाय. होय ताईसाहेब, आपण फक्त आपल्या संसाराचाच विचार केला. आई वडिलांसमान असलेल्या सासू सासऱ्यांचा आपण कधीच नाही विचार केला. खरंच आपण खूप मोठं पाप केलंय. देवासमान सासू सासऱ्यांना आपण एकमेकांपासून वेगळं केलंय. चला. हा चला. आई आम्हाला माफ कर. आपल्या मुलांचं चांगलं व्हावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं, आणि म्हणूनच आज ही वेळ तुमच्यावर आली. आई, आपण सगळेजण बाबांकडे जाऊयात. हो आई, खरंच आपण त्यांची माफी मागूया. हो सासूबाई, आता आपण पुन्हा एकत्र राहूया. पप्पा, मी नाही येणार त्या घरी. त्या घरात एकच टीव्ही आहे. त्या घरात एकच फ्रीज आहे. गप्पा बसा. जिकडे आई वडील राहतील तिथेच मुलांनी राहिलं पाहिजे. Thank you.
ती डोळ्यातली आसवं काढणं बंद करा आणि लिंबू पाणी घ्या की हो. घ्या घ्या. घे सावित्री. तुम्ही घ्या. आधी तू घे. नाही, पहिलं तुम्ही घ्या. आता काय लहान मुलासारखं करून राहिलात की हो. विश्वासराव तुम्ही वहिनीनं पाहिलं. वहिनी तुम्ही विश्वासराव ना. आता कसं झालं बघा. बाबा आम्हाला माफ करा. आता आपण सर्वांनी एकत्र राहायचं. बाबा, बाप म्हणजेच त्यागाची मूर्ती हे आम्हाला कधीच कळलं नाही. आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. हे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी झालं. हे बघा, या बाबतीत मला काही म्हणायचं नाही. तुमची आई जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे करायचं. हे आई, पप्पा मी नाही येणार त्या घरी. त्या घरात एकच टीव्ही आहे. त्या घरात एकच फ्रीज आहे. मुलांनो, प्रत्येक कुटुंबात आई हा एक वृक्ष असतो. प्रत्येक वृक्षाला वाटत असतं की त्याची रोपटी त्याच्या सावलीतच वाढावीत. पण त्यामुळे होतं काय, तर एक जंगल. पण एखादा हुशार माळी मिळाला तर तो ती रोपटी वेगवेगळ्या ठिकाणी लावून एक सुंदर नंदनवन तयार करतो. तेच काम तुमच्या वडिलांनी केले, पण कोणीच त्यांना समजू शकलं नाही. अगदी मी सुद्धा. आणि म्हणूनच मला आज कळून चुकलं की तुम्ही सगळ्यांनी वेगळं राहायला हवं आणि आम्ही दोघं इथेच राहणार. म्हणजे आई तू. मी सांगतो रे समजावून. भारत आपला देश. भारतामध्ये अनेक राज्य असतात की हो. राज्यामध्ये जिल्हे असतात. जिल्ह्यामध्ये तालुका असतो. तालुक्यामध्ये गाव असतं की हो. पण सगळ्यांचा आत्मा एकच असतो की हो, तिरंगा. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला एकत्र येतात की रे झेंडा वंदन करायला. तसं तुम्ही एकत्र यायचं सणाला इकडे. कधी आई बाबांना घेऊन जायचं तुमच्याकडे. काय असतं, वेगवेगळं राहिल्यानं मन एकत्र येतात. काय विश्वासराव, बरोबर बोललो की. गोपाळ शेठ, बरं आम्ही निघतो आता. अरे असा कसा मी तुम्हाला जाऊ देईन जेवल्याशिवाय? अरे भांडू नका. काय मारतात त्याला? सोड बघू आधी प्लीज. सोड ना. कुणाला हात लावलास तरी आदरक. काय करशील तू? हात तर लाव माझ्या भावाला. तुम्ही तर वेगळे राहता ना. वेगळे राहिलो म्हणून काय झालं, आम्ही सगळे एकच आहोत.